Recording in progress. नमस्कार मंडळी, मी सुभाष बडे. शाबास गुरुजीद्वारा आयोजित ब्लॉगिंगच्या ट्रेनिंगमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे. आपण आज तिसऱ्या दिवसामध्ये प्रवेश केला आहे आणि ब्लॉग आपण डिझाईन करायला आज शिकणार आहोत. त्याच्या अगोदर ब्लॉग आपण तयार केला आहे, त्याच्या सेटिंग केल्या आहेत आणि आज आपण त्याच्यात काही ॲडिशनल गोष्टी ज्या करायच्या असतात, ज्या डिझायनिंग थोडक्यात त्याला म्हणूया आपण, त्यातले काही मेनू आपल्याला कमी करता येतात, काही वाढवता येतात आणि अशा काही गोष्टी आपल्याला ॲडिशन करण्यासाठी आजच्या सेटअपचा खूप महत्त्वाचा रोल असणार आहे, ज्याला आपण लेआउट सेटिंग असं म्हणूया. ओके, काल जी शिकली ती मुख्य सेटिंग होती, सेटिंग या प्रकारात जाऊन. पण आज लेआउट नावाची सेटिंग आपण किंवा लेआउट कसा बदलायचा किंवा लेआउटमध्ये काही गोष्टी आपण कशा चेंज करू शकतो. लेआउट बदलण्याच्या ज्या प्रोसिजर आहेत, ज्या आज मी तुम्हाला सांगेल, त्या कुठलाही थीमसाठी मी म्हणेल की 80% सारख्याच असतात. अगदी 10 to 20% थोडा-थोडा डिफरंट असू शकतो. कारण की त्या थीम ज्या असतात ना, त्याचं एक स्ट्रक्चर ठरलेलं असतं आणि ते स्ट्रक्चर आपण टोटली बदलू नाही शकत. त्याच्यात थोडंफार काही गोष्टी अगदी नॉर्मल लेव्हलला आपण काही कमी किंवा जास्त करू शकतो. पण डायरेक्टली आपण स्ट्रक्चर टोटली चेंज नाही करू शकत. ठीक, तर ते ते काही ब्लॉगरचे लिमिटेशन्स आहेत. त्यामुळे आपल्याला थीम अगोदर चॉईस करावी लागते, जी आपल्याला थोडीशी आपल्याला चांगली वाटते आणि मग त्याच्यात लेआउट जो आहे त्याच्यात जाऊन आपण काही गोष्टी पाहिजे त्याप्रमाणे ॲडजस्ट करू शकतो. पण अगोदर महत्त्वाचा तो लेआउट ठरवणं. तुम्ही तर कुठला ना कुठला एक लेआउट घेतला आहे आणि त्याच्यावर आता आपण पुढे जाणार आहोत. तर मी आज त्या लेआउटला ओपन करण्यासाठी पुन्हा एकदा माझ्यासोबत तुम्ही असाल आणि मी स्क्रीन शेअर केल्यावर तुम्हाला स्क्रीन सीन असा मेसेज द्यायचा आहे आणि त्यानंतर आपण प्रॅक्टिकली सुरू करूया. ओके, तुम्हाला स्क्रीन शेअर झालेली दिसत असेल आणि लॅपटॉपची किंवा डेस्कटॉपची स्क्रीन मी तुमच्यासमोर आणली आहे आणि तुम्ही मात्र मोबाईलवर बघत असाल तर मोबाईल आडवा पकडा, जेणेकरून थोडं मोठ्या स्क्रीनमध्ये फुलमध्ये बघायला भेटेल आणि त्याच्यावर डबल टिक करा. म्हणजे काय होईल की स्क्रीन फुल दिसेल, मेनू गायब होतात ऑटोमॅटिक, खाली जे येतात झूमचे ते मेनू गायब होतील आणि आपण आता पुढे कंटिन्यू करूया. आणि जिथे माझा लोगो दिसतो आहे शाबास गुरुजीचा, तर तो लोगो काही तुम्हाला तुमच्या नावाचा जो प्रोफाईल असतो तो पण समजा सुरुवातीला वरती दिसत असेल, तर त्याला तुम्ही काय करू शकता, बाजूला सरकू शकता. जर का माझा माऊस तिथे जात असेल, तिथला मेनू मी काही समजा एक्सप्लेन करत असेल, तर त्यावेळेला तुम्ही तुमचा स्वतःचा प्रोफाईल जो आहे ना, तो त्याच्यावर बोटाने टच करा आणि बाजूला इकडून तिकडे तुम्ही हलवू शकता. काही जणांना हे माहिती नाही आहे. त्यामुळे तुम्हाला वाटतं की बाबा त्याच्या आतमध्ये काही जे आहे तर ते दिसत नाही आहे. तर असं कधी-कधी होण्याची शक्यता आहे. तर तुम्ही तसं थोडासा आपला प्रोफाईल बाजूला सरकून घ्यायचा आहे. ओके, चला तर आता स्क्रीन तर दिसते. मी या ठिकाणी 9 डॉट जे आहेत, आपण समजा स्वतःचा जो ईमेल आयडी आहे तो इथे लॉगिन आहे का ते कन्फर्म करावं. नंतर 9 डॉटला आपण क्लिक करायचं आहे. योग्य तो ईमेल आयडी इथे दिसल्यानंतर माझा जो मला पाहिजे आहे तो इथे आहे का? हो, इथे वेगळा ईमेल आयडी दिसतोय मला. ओके, हा माझा वेगळा ईमेल आयडी आहे जो मला वापरायचा आहे तो नाही. मी जस्ट बॅक घेतो आणि दुसऱ्या ईमेल आयडीवरती जातो. ओके, तर इथे आपण आलोय. आता हा आपला ब्लॉग जो आपण डिझाइन करायला सुरू केलाय आणि इथे जस्ट आपण इथे बॅकएंड, हो, बॅकएंड जस्ट आपण काढून टाकला. तो घेतो पुन्हा एकदा. ओके. तर आता आपण कीप नोट्स इथे ओपन ऑलरेडी ठेवलेला आहे, जेणेकरून आपल्याला काही गोष्टी लागणार आहेत त्याच्यातल्या. तर आपण इथे आहोत सध्या लेआउट. ठीक आहे ना. अगोदर ह्या बाकीच्या गोष्टी आपण पाहिल्या, सेटिंग पाहिलं आणि इतर काही गोष्टी. पण आता आपण लेआउटला सुरुवात करण्या अगोदर इथे पेजेसला क्लिक करूया. पेजेसला क्लिक केल्यानंतर इथे एक मी पेज ऑलरेडी तयार केलं आहे, पण मी याला डिलीट करतो. डिलीट केलंय आणि या ठिकाणी आपण नवीन पेज तयार करूया. पेज म्हणजे काय असतं? होम पेज, अबाउट अस पेज, प्रायव्हसी पॉलिसी वगैरे, वगैरे असे जे पेजेस असतात, ते पेजेस आपण इथे आधी क्रिएट करूया किंवा आपल्याला लागेल ते 1-2 पेजेस आपण इथे सॅम्पल म्हणून का होईना करू आणि बाकी लागेल तेवढे तुम्ही वाढवू शकता.
तर पेजेस वाढवण्यासाठी मी पेजेसला क्लिक केलं आहे, न्यू पेजला क्लिक केलं आहे आणि इथे आपण नाव द्यायचं आहे पेजेसचं. समजा मी देतो होम पेज असं नाव दिलं आणि इथे काय तुम्हाला लिहायचं असेल तर लिहू शकतो. आपण इथे काय करूया, इथे आपण ओके, तर होम पेजवरती मी जस्ट काही गोष्टी थोड्याशा एक जस्ट नॉर्मली ॲड करतो. ओके, तर इथे आपण होम पेजवर आलो. इथे मी पेस्ट केलं. पेस्ट केल्यानंतर आपल्याला माहिती आहे की हे बॅकग्राऊंड कसा काढायचा, याला मी पूर्ण सिलेक्ट केलं. या ठिकाणी मोर ऑप्शनमध्ये गेलो आणि या क्लिअर फॉर्मॅटिंग टेक या बटनला मी क्लिक केलं. पहा, तर अशा प्रकारे आपला काय झाला, हा टेक्स्ट फॉर्मॅट झाला आहे आणि जो बॅकग्राऊंड होता तो निघून गेला. ह्याच्यात अजून काही करायचं असेल, बोल्ड, इटॅलिक वगैरे, ते ऑलरेडी मी सांगितले, त्यामुळे आता इथे वेळ घालवत नाही. तर हे सगळं झाल्यावर आपण काय करूया, प्रिव्ह्यू करून बघूया. तर प्रिव्ह्यू इथे केलं तर आपलं पेज कसं दिसेल, तर या पद्धतीने होम पेजवरती आपल्याला ह्या पद्धतीने इथे दिसत आहे. आपण थोडक्यात आपल्या ब्लॉगबद्दल माहिती दिलेली आहे आणि इथे आपण थोडक्यात काही जे तुम्हाला लिहायचे आहे ब्लॉगबद्दल ते तुम्ही इथे मांडलेलं आहे. तर तुम्ही इथे होम पेजवरती जे काही पाहिजे ते लिहू शकता. नसेल पाहिजे तरी ब्लँक ठेवू शकता, काही अडचण नाही. आणि बाकी पुढे अजून पाहूयाच आपण काय करता येईल. तरी मी इथे क्लोज करतो. आता याला पब्लिश करूया आपण. बस किती सोपं होतं. मी जस्ट या ठिकाणी न्यू पेजला क्लिक केलं, नाव टाकलं आणि त्याच्या आतमध्ये काही थोडासा मायना टाकला आणि पब्लिश करून टाकलं. बस इतकं सोपं आहे. आणखी एक पेज जस्ट क्रिएट करूया. रिपीट होईल तुम्हाला पण. आणि आणखी एक पेज क्रिएट या ठिकाणी करतो, न्यू पेज, आणि इथे नाव देऊया कॉन्टॅक्ट अस. ओके, तर या प्रकारे. आणि इथे कॉन्टॅक्ट असमध्ये आपण आपलं स्वतःचं नाव, मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी थोडक्यात इथे देऊया सध्या तरी. हे तुम्ही मराठीत, इंग्लिश जसं पाहिजे तसं तुम्ही लिहू शकता. मी इथे मराठीत लिहितो. ओके, तर असं नाव लिहिलं. मोबाईल नंबर आपल्याला द्यायचा इथे. ईमेल, आता हा तर इंग्लिशमध्येच असणार. या पद्धतीने एवढी थोडक्यात माहिती लिहिली. तुम्हाला अजून काही तुमचं सोशल मीडिया वगैरे काही टाकायचं असतील तर टाकू शकता URL इथे. पण जस्ट आपण एवढं टाकलं. इथे कॉन्टॅक्ट अस असं लिहिलं, पब्लिश करतो. किंवा अगोदर प्रिव्ह्यू बघायचा असेल तर प्रिव्ह्यूला आपण क्लिक करू शकतो. या पद्धतीने प्रिव्ह्यू आपला दिसतोय कॉन्टॅक्ट अस पेजमध्ये. आणि कॉन्टॅक्ट अस पेज असणं गरजेचं असतं. तर या पद्धतीने मी कॉन्टॅक्ट अस पेज तयार केलं आणि आपण या ठिकाणी पब्लिश पण करूया. असे पेजेस आपल्याला पाहिजे तेवढे करता येतात. पण मिनिमम आपल्याला होम पेज काय होम पेज आणि पुढे समजा कॉन्टॅक्टस, प्रायव्हसी पॉलिसी, ह्या असले काही पेजेस जे लागतात तर ते आपण इथून क्रिएट करून घ्यायचे. मी सध्या 2 पेजेस इथे क्रिएट केले. आणि आता आपण पेजेस वाढवायचे कसे हे तर तुम्हाला कळलंच आहे. फक्त न्यू पेज करा, टायटल द्या, त्याच्या आतमध्ये काय टाकायचं ते टाका, झालं पेज तयार. तर आणि पब्लिश किंवा आधी प्रिव्ह्यू करा, नंतर पब्लिशही करा. आता आपण जाऊया लेआउटकडे. ओके, तर आता इथे ट्रेनिंग, हे जे काही ट्रेनिंग डेमो नावाचं जे आपला URL आहे मेन, आता इथे होम पेज असं दिसतंय. एकच मिनिट थांबावं लागेल आपल्याला मिनिटभरासाठी. ओके मंडळी, तर आपण या ठिकाणी
ट्रेनिंग डेमो हा जो आपला URL आहे तिथे आपण पुन्हा पुन्हा पाहणार की नेमकं इथे काय दिसते. तर मी इथे आपण ट्रेनिंग डेमो इथे आहोत आणि मी ब्लॉगर लेआउटमध्ये आता आलेलो आहे. इथे आता बघा काय काय इथे मेनू दिसत आहेत. ब्लॉगर लेआउट जो आहे ना, हा म्हणजे आपल्या थीमचं स्ट्रक्चर असतं, जे ऑलरेडी गुगलने आपण जी थीम निवडली त्यानुसार ते दिलेलं असतं. मी दिली तर माझं स्ट्रक्चर इथे वेगळं असेल. जे जी रिस्पॉन्सिव्ह डिझाइन थीम तुम्ही जी काही लोकांनी दिवसभरात त्याला अप्लाय केलंय, तर ती थीम आल्यानंतर तिचं स्ट्रक्चर सेम असं नाही दिसणार, तिचं थोडंसं वेगळं दिसेल. असं प्रत्येक तुम्ही थीम जेव्हा इथे ॲड करता, तेव्हा तिचं स्ट्रक्चर थोडं बहुत चेंज असतं. कारण की ती दिसायला लुक फील तिचा प्रत्येकाचा थोडा ना काही काही प्रमाणात वेगळा असतो म्हणून. चला तर आता ह्याच्यातले एडिटिंग करतात कसं? हे फंडे मात्र सेमच असतात. इथे नाव बार, हेडर हे असे नावं तुम्हाला दिसतील आणि त्यानुसार त्याच्यामध्ये एडिटिंग आपल्याला करता येते. क्रॉस कॉलम, मेन वगैरे, वगैरे असं बरंच काही आहे. तर आपण आहे त्या थीमवर आता कसं एडिटिंग करायचं किंवा कसं करणार आहोत तर ते पहा. आता इथे नाव बार असं दिलेलं आहे. मी याला एडिटला असं क्लिक करतो. नाव बार म्हणजे काय बघा, या ठिकाणी सगळ्यात वरती इथे बघा एक आपल्याला सर्च बार दिसतोय आणि इथे ब्लॉगरचं छोटंसं चिन्ह दिसत आहे आणि इथे ईमेल आणि इथे काही गोष्टी दिसत आहेत. हे आहे नाव बार. हे काय नाव बार. आता मी या ठिकाणी नाव बार जो आहे ना, तर इथे याच्यापैकी तुम्ही कुठला पाहिजे तो घेऊ शकता. समजा मी पहिलावाला ब्ल्यू घेतो आणि सेव्ह करतो. सेव्ह केल्यानंतर आता पहा याला रिफ्रेश केल्यावर हा जो नाव बार आहे ना, हा चेंज होईल. दिसतंय का तुम्हाला? ब्ल्यू कलरमध्ये आलेला आहे तो. तर मला या थीमसाठी हा योग्य वाटतोय. म्हणजे की अक्षरं त्याच्यावरती स्पष्ट दिसत आहेत आणि व्यवस्थित हे एकदम चांगलं वाटतंय. तर ह्याला म्हणायचं नाव बार. तर आपण नाव बार कसा चेंज केला हे तुम्ही लक्षात घ्या. तर नाव बार हा सगळ्यात वरती असतो, पण प्रत्येक थीममध्ये तो वरती असेलच असं नाही. ते पण लक्षात घ्या. तो नाव बार खाली पण मध्ये कुठे पण असू शकतो कधी-कधी. म्हणजे थीमच्या डिझाईननुसार ते अवलंबून असतं. तर मी इथे नाव बार काय आहे ते तुम्हाला दाखवलं आणि इथे जर का मी पुन्हा एकदा क्लिक केलं आणि सगळ्यात खाली आलो, मला वाटलं ते वर नकोच आहे, काही गरजेचं नाही आहे ते. तर इथे आपण क्लिक केलं आणि सेव्ह म्हणालो आणि इथे येऊन पुन्हा आपण रिफ्रेश करून पाहिलं, तर या ठिकाणी बघा नावबार जो वरती दिसत होता, तो पूर्ण गायब झालेला आहे. म्हणजे आता तो आपण नन केल्यामुळे तो काढून टाकला गेला आहे. तर या प्रकारे. आता तुम्ही म्हणाल हे डेमो हे कुठून आलंय तुमचं? तर हे डेमो म्हणजे हे आपलं आहे या ब्लॉगचं नाव. ट्रेनिंग डेमो हे ब्लॉगचं नाव आहे. त्याच्यामुळे ते तसं दिसतंय. नाहीतर तुम्हाला वाटेल काही हे प्रिव्ह्यू वगैरे आहे का? तर नाही आहे. ते ओरिजिनल लिंक आहे, जी लोकांना दिसते. फक्त मी तिला प्रिव्ह्यूसाठी ओपन केलं आहे. जस्ट कसं केलं ते पण पुन्हा एकदा काल दाखवलं होतं ऑलरेडी मी. पण तरी पुन्हा रिव्हिजन म्हणून इथे क्लिक करतो बघा. सगळ्यात खाली आहे व्ह्यू ब्लॉग. ह्याला आपण क्लिक करायचं व्ह्यू ब्लॉगला आणि ते शेजारी नवीन टॅबमध्ये बघा ती लिंक ओपन होते, जी आपण लोकांना देत असतो. आणि हाच तो URL आहे, जो तुम्हाला माझ्याकडून जी थीम हवी आहे त्याच्यासाठी पाठवायचा आहे Google फॉर्ममध्ये टाकून. हा तो URL. तुमच्या ज्या ब्लॉग URLवरती तुम्हाला थीम अप्लाय करायची तो हा URL इथे दिसतो तुम्हाला. ठीक. चला तर आपण नाव बार काय आहे ते बघितलं. तर नाव बारला मी पुन्हा इनेबल करतो आणि ब्लूवाला हा जरा चांगला त्या थीमला सुटेबल कलर आणि सगळ्या गोष्टी होत आहेत. म्हणून मी ब्लू घेतो आणि सेव्ह करतो आणि या ठिकाणी पुन्हा मी रिफ्रेश करून पाहतो. जो मी चेंज केलाय तो इथे अप्लाय होईल का? तर झाला. तर या पद्धतीने इथे सर्च बार आणि या गोष्टी आलेल्या आहेत. चला पुढे कंटिन्यू. तर नाव बारच्या खाली काय आहे? हेडर. हेडरला मी बघा क्लिक करतो. इथे काय ट्रेनिंग डेमो हे आपल्या ब्लॉगचं नाव असतं हे आणि त्याचा हेडर हे सेक्शन आहे. तर पेज हेडर इथे मी क्लिक करतो. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी ट्रेनिंग डेमो हे तुमच्या इथे जे नाव दिसतंय हे ट्रेनिंग डेमो हे नाव हे आहे ट्रेनिंग ब्लॉगचं टायटल. तर ते ब्लॉगचं टायटल मी समजा आत्ताच्या काही वेळासाठी जर का चेंज करायचं ठरवलं तुम्हाला बघण्यासाठी, तर मी काय देऊया इथे ब्लॉग डिझाइन ट्रेनिंग TRAINING. ओके. तर ब्लॉग डिझाइन ट्रेनिंग असं मी नाव बदलतोय. इथे फक्त डेमो दिसत होतं ना, तर काही जणांना कदाचित कन्फ्यूज होत असेल डेमो म्हणजे काहीतरी वेगळं आहे की काय. म्हणून मी ओरिजिनल ब्लॉगवरच करतोय हे तुम्हाला भास व्हावे म्हणून मी थोडंसं नाव इथे चेंज करतो. आणि इथे डिस्क्रिप्शन. तर डिस्क्रिप्शन मी काल फक्त सेटिंगमध्ये गेलो तेव्हा जे टाकलं होतं तेच आहे हे. फक्त इथे डिस्क्रिप्शन असं लिहिलंय. तर याच्याऐवजी आपण काहीतरी दुसरं टाकूया. ओके. तर दुसरं या ठिकाणी काय टाकूया आपण?
ठीक आहे, एवढं टाकतो. हे तर छोटं असायला पाहिजे, पण आहे मोठं तर तसंच टाकतो मी आणि सेव्ह करतो. आणि इमेज इथे जोडायची असेल तर ती जोडू शकतो, पण सध्या नाही जोडत. आणि सेव्ह करतो. आता या ठिकाणी काय चेंज होतो तो पहा. मी रिफ्रेश करतो. हे पहा, हे आपल्या ब्लॉगचं नाव आणि हे आपल्याला दिसत आहे डिस्क्रिप्शन. आता ही जी इमेज आहे, ही इमेज म्हणजे एक जस्ट कलर दिसतोय तुम्हाला. तर हा कलर जो आहे ना, तो आपल्याला बदलायचा असेल, ही इमेज बदलायची असेल, तर आपल्याला या ठिकाणी हेडरच्या आतमध्ये पुन्हा जावं लागेल आणि इथे जी इमेज आपण जोडायला पाहिजे ती जोडली नाही आहे, तर ती इमेज आपल्याला जोडावी लागेल. तर इथे दिलेलं आहे 752 पिक्सल वाईड अशा प्रकारे. तर या ठिकाणी आपण तशी इमेज एखादी जोडू शकतो जर पाहिजे तर. तर हे ठीक आहे, आपण काय करूया इथे अपलोड फ्रॉम कम्प्युटर आणि चूज फाईलला मी क्लिक करतो आणि कोणती घेऊया इमेज, जस्ट ट्रायल म्हणून काहीतरी घेऊ आपण. आणि बाकी काही चेंज न करता सेव्ह करतो. हो, पण इमेज आलीच नव्हती तिथे. कदाचित तो फॉर्मॅट सुटेबल नसेल तिथे, त्यामुळे आली नाही आहे इमेज. इथे दिसत असते इमेज आल्यावर. आपण पुन्हा एकदा ट्राय करूया. ही इमेज इथे बसणार नाही आहे खास करून. ही बघा, ही इमेज आलेली आहे. तर या प्रकारे मी इमेज इथे सेव्ह करतो. ओके, हेडर इमेज जी साईज आहे ना, ती जरा प्रॉपर नसल्यामुळे आपल्याला या पद्धतीने दिसत आहे. पण तुम्हाला बदलायची असेल तर कसं बदलता येईल हे दाखवण्यासाठी मी एक जस्ट ट्रायल इमेज मी इथे घेतलेली आहे आणि याप्रमाणे मागे जी इमेज यायला पाहिजे ती या ठिकाणी दिसत आहे. ठीक, तर अशा प्रकारे आपण इमेज चेंज करू शकतो हे तुम्हाला कळलं असेल. पण हेडर इमेज ही जी आहे ना, ही जरा थोडी जास्त हाईट असल्यामुळे इथे हे बघा, हे खालची हेडरच्या खाली हे बघा, हे जे नाव होतं स्क्रोलिंग टेक्स्ट हा किती खाली गेला आहे. ठीक आहे ना, तर या पद्धतीने हे खूप जास्त खाली जाऊ नये, याचा हेडर अगदी एवढ्यापर्यंत असायला पाहिजे होता. म्हणजे तशी इमेज आपल्याला डिझाईन करावी लागेल. तर मी पुन्हा जातो आणि इथून हेडरला क्लिक करतो आणि ती जी इमेज होती, तर या पद्धतीने आपल्याला ही इमेज त्यामुळे दिसायला लागली आहे. हे तर तुमच्या लक्षात आलं असेल. इथे आपण इमेज कशा पद्धतीने घेतली. हा व्हाईट वरचा जो भाग आहे ना, त्याच्यावर आपलं डिस्क्रिप्शन दिसतंय, त्यामुळे ते जरा पाहिजे तेवढं अट्रॅक्टिव्ह वाटत नाही. पण व्यवस्थित जर का आपण हेडर एखादा लावला तर ते छान दिसेल. तरी पण आपण पुन्हा एकदा थोडीशी दुसरी इमेज ट्राय करूया. ओके, थोडा वेळ थांबायचा आहे, म्हणजे काय होतं ती इमेज इथे लोड होते आणि आपण सेव्ह करूया. आपल्याला इथे दिसत आहे की इमेज आपण ती बदलू शकतोय आणि या पद्धतीने आपण ती बदललेली आहे. जर बदलायची असेल तर. तसे तर आपण मी तुम्हाला जी डिझाइन दिली त्याच्यात तर फार काही करावं नाही लागणार. फक्त तुमचे जे टेक्स्ट आहेत तेवढे बदलावे लागतील. तर या प्रकारे आपल्याला हे कसं बदलतंय हे आपल्याला दिसायला लागलंय. तर मी पुन्हा हेडरमध्ये जातो आणि या ठिकाणी जी काही इमेज वगैरे दिलेली आहे तर ती खूपच जास्त मोठ्या रुंदीची आहे, त्याच्यामुळे तसं होतंय. आपण इथे अपलोड फ्रॉम URL पण करू शकतो. ठीक, मी आता याच्यात काही फार छेडछाड नाही करत आहे, कारण की आपण फक्त शिकतोय की हे कसं बदलायचं. तर हेडर इमेज बदलणे, हेडर बदलणे या गोष्टी तुम्हाला कळलेल्या आहेत आणि त्या तुम्ही इथून करू शकता. हे आता कळलंय की याच्यातून हेडर आपण काय दिलं, टायटल दिलं, डिस्क्रिप्शन दिलं आणि एक इमेज आपल्याला हेडरला जोडायची असेल तर ती पण आपण देऊ शकतो.
आणि या पद्धतीने आपण सेव्ह करून ती इमेज तिकडे प्रिव्ह्यू झालेली आहे. पुढे चला. तर आता या ठिकाणी इथे इथे एक स्क्रोलिंग टेक्स्ट दिसत आहे बघा खाली. इथे हा स्क्रोलिंग टेक्स्ट तुम्हाला दिसत आहे ना, हा कसा झाला? तर इथे आपण त्याला बघूया. तर इकडे काय केलं आपण, इथे क्लिक केलं त्याच्या खाली आणि याला मी क्लिक केल्यानंतर याच्यात एक कोड टाकलाय बघा. हा कोड तुम्हाला रेडीमेड दिला जाईल. तर हा कोड तुम्ही काय करायचं, कॉपी करायचं आणि तिथे ॲड केल्यानंतर जस्ट मी कॉपी करतो याला, कॉपी आणि इथून रिमूव्ह करतो. मी रिफ्रेश करतो याला जरा, तो डिलीट केल्यामुळे. हे बघा इथे क्रॉस कॉलम नावाचं किंवा जे काही असेल इथे ॲड गॅजेट आहे. इथे आता अगोदर दिसत नव्हतं कारण मी त्याच्यात ते काही ॲड केलं होतं म्हणून. आता तसं जर काही करायचं असेल आपल्याला तर इथे गॅजेट नावाचा जो काही फंक्शन असतो त्याला आपण क्लिक करतोय आणि ते गॅजेटमध्ये आपल्याला काही ब्लॉगरकडून हे गॅजेट दिलेले असतात. गॅजेट म्हणजे काय, की ह्याच्यात थोडीशी एक्स्ट्रा फंक्शनॅलिटी आपल्याला ॲड करता येते. तर आपल्याला जर स्क्रोलिंग टेक्स्ट हवा असेल, ॲड करायचा असेल तर आपण काय करतो, या गॅजेटला वापरतो. तर ह्या गॅजेटमध्ये हा गॅजेट फक्त स्क्रोलिंग टेक्स्ट करायलाच वापरला जातो का, असं नाही. तर जिथे-जिथे तुम्हाला HTML कोड ॲड करायचा आहे ब्लॉगरमध्ये, त्या ठिकाणी तुम्हाला हा गॅजेट ॲड करावा लागेल. ठीक आहे. कुठेही मध्ये पण तुम्ही करू शकता. कुठे जिथे-जिथे गॅजेट ॲड करायची सोय दिलेली आहे तिथे. कारण की इमेजचे जे स्ट्रक्चर आहे ना, त्याच्यानुसार गॅजेट कुठे ॲड करता येईल हे तिथे ठरलेलं असतं. तरी HTML जावास्क्रिप्ट इथे मी क्लिक करतो आणि इथे बघा पुन्हा मी टायटल देतो. काही टायटल तुम्ही देऊ शकता कारण की माझा वेलकम टेक्स्ट आहे म्हणून मी वेलकमचं टायटल देतोय आणि इथे मी आत्ता कॉपी केलेला कोड टाकतोय. तुम्हाला कॉपी केलेला कोड इथे पेस्ट केल्यानंतर हे शाबास गुरुजी एज्युकेशनमध्ये सहर्ष स्वागत आहे. याच्या जागी तुम्ही काही दुसरं लिहा. तुम्हाला जे हवं ते आणि सेव्ह म्हणा. सेव्ह केल्यानंतर मग इथे स्क्रोलिंग टेक्स्ट आपल्याला दिसेल. हे बघा इथे स्क्रोल होत आहे. तर याला आपल्याला समजा इथे पहा, मी पुन्हा एकदा क्लिक करतो याला. आता इथे बघा ॲड गॅजेट नावाचा जो ऑप्शन होता तो गायब झाला. कारण की या इमेज ही जी थीम आपण वापरली आहे, या थीमच्या स्ट्रक्चरनुसार या कॉलममध्ये हे क्रॉस कॉलम नावाचं जे कॉलम आहे, याच्यात एकच गॅजेट ॲड करण्याची सोय त्या डिझाईनमध्ये दिलेली आहे. म्हणून एक आपण गॅजेट ॲड केला आणि इथं ॲड गॅजेटचा ऑप्शन गायब झाला त्याच्यामुळे. ठीक, तर मी पुन्हा एकदा क्लिक करतो आणि इथे राईट जे लिहिलेलं आहे राईट, याला जर का आपण लेफ्ट केलं LEFT आणि मी सेव्ह करतो आणि इथे स्क्रोल करतो पहा. आता हा टेक्स्ट कुठे चाललाय, राईटकडे चाललाय. मी याला स्क्रोल करतो. आता बघा कुठे चालला, लेफ्टकडे चालला. म्हणजे आपण काय केलं, त्याची दिशा बदलवली. तर याप्रमाणे तुम्ही इथे कोडमध्ये जाऊन फक्त तेवढा एक शब्द बदला जो मी तुम्हाला सांगतो. राईट, लेफ्ट, अप आणि डाऊन. राईट, लेफ्ट, अप आणि डाऊन यापैकी तुम्हाला नेमकं त्याचं कसं स्क्रोलिंग हवं आहे तसा शब्द इथे टाका. बाकी सगळं जे कोडिंग आहे त्याच्यात काही तुम्हाला चेंज करायचं नाही आहे. नाही तुम्हाला कोडिंग शिकण्याची गरज आहे. फक्त हे जशास तसं उचलायचं, कॉपी पेस्ट करायचं आणि माझं जेवढं मराठीतला टेक्स्ट आहे शाबास गुरुजीमध्ये सहर्ष स्वागत आहे, त्याच्या जागी तुम्हाला जे लिहायचं ते लिहा आणि तुम्हाला जसं स्क्रोलिंग पाहिजे, अप पाहिजे, डाऊन पाहिजे, लेफ्ट पाहिजे, राईट पाहिजे तसं इथे ठरवा. इथे फक्त तेवढा शब्द टाका. बस एवढं सगळ्यांना जमण्यासारखं आहे. मी सगळं तुम्हाला स्पून फीडिंग करतोय म्हणजे ऑलरेडी सगळं रेडीमेड देतोय. फक्त तुम्हाला थोड्या-थोड्या काही गोष्टी असतील हिंट, तेवढं तर वापरावं लागेल आणि एवढं तर तुम्हाला नक्की जमेल. ठीक आहे. लेफ्ट, राईट, अप, डाऊन हे 4च तुम्हाला इथे शब्द वापरायचे आहेत आणि त्यापैकी स्क्रोलिंगची दिशा तुम्हाला बदलवता येऊ शकते. तर चला मी सेव्ह करून पुढे जातो. ओके, तर आपण एक गॅजेट इथे वापरलं आणि पुढे आलो. आता इथे आहे क्रॉस कॉलम 2. तर थोडंसं खाली आल्यावर आपल्याला इथे दिसत आहे बघा मेन आणि ते आहे साइड बार राईट 1. हे
जसे आपल्या घराला बांधकाम करताना अगोदर बेसमेंट ठरवलेलं असतं की नाही? म्हणजे इथे कॉलम येईल, इथे कॉलम येईल, तिथे कॉलम येईल, असे कॉलम ठरलेले असतात, कुठे कॉलम येणार आहेत. आणि तशा प्रकारचे हे जे कॉलम्स आहेत ना, हे थीमच्या डिझाईननुसार ठरवून दिलेले ते आपण बदलू नाही शकणार. म्हणजे की साइड बार इकडे, इकडचा तिकडे असं आपल्याला करता येत नाही. फक्त याच्यामध्ये थोड्याफार काही गोष्टी करता येतात. चला तर इथे आपण बघा, इथे जे मेन आहे, इथे काय लिहिलंय मेन आणि इथे आहे ब्लॉग पोस्ट गॅजेट. तर ऑलरेडी एक गॅजेट इथे टाकलेला आहे ब्लॉग पोस्ट नावाचा. तर इथे आपण एडिट करूया आणि या ठिकाणी पहा ब्लॉग पोस्ट, नंबर ऑफ पोस्ट ऑन मेन पेज. तर मेन पेज म्हणजे कोणतं? हे जे समोरच दिसतंय ना, हे मेन पेज आहे. हे समोरच दिसतंय ते मेन पेज आहे. ह्या डिझाईन मी जी इमेज टाकलेली आहे ह्याच्यामुळे पूर्ण हे म्हणजे थोडं अस्ताव्यस्त दिसायला लागलंय वरचं, कारण की इमेज ही बरोबर नाही आहे. वरची मी हेडर इमेज जी जोडली ना ती. आता खाली आल्यावर आपल्याला इथे दिसतंय हे मेन पेज आहे, जिथे आपला स्क्रोलिंग टेक्स्ट आणि त्याच्या खाली ही जी पोस्ट आलेली आहे ना, आणि हा आहे साइड बार अबाउट मी, आणि ही जी रेषा दिसते छोटीशी, तर इकडचा भाग म्हणजे साइड बार आणि हा म्हणजे मेन पेज. ठीक, तर खाली आल्यानंतर आपल्याला बघा इकडे एक पोस्ट सध्या आपण पब्लिश केली म्हणून एकच दिसते, आणि थोडीशी अजून खाली आल्यावर आपल्याला त्याच पोस्टचा प्रिव्ह्यू दिसतोय फक्त. ठीक आहे ना. आता इथे काय होतं ते पहा. इथे आपण 7 पेजेस इथे लिहिलेले आहेत. तर इथे 7, 8, 9, 10 किती पाहिजे तेवढे टाकू शकतो. त्यामुळे काय होतं, या पोस्टच्या खाली ही जी आले ना इथे जाणून घ्या आणि एवढं, त्याच्या खाली अजून पोस्ट किती दिसायला पाहिजेत. पोस्ट पूर्ण दिसत नसतात. एक मेन जी पोस्ट आहे ना, ज्या लिंकवर आपण क्लिक केलंय किंवा जी लिंक आपण पोस्टची लोकांना शेअर करतो, ती मेन पोस्ट आधी पूर्ण दिसते आणि तिच्या खाली आल्यावर असं काही गोष्टी दिसतील आणि मग खाली सजेस्टेड पोस्ट थोडक्यात म्हणूया आपण याला. तर ह्या किती दाखवायच्या? तर इथून आपल्याला ठरवायला लागतं. तर 5, 2, 3, 1 काय जे असेल ते. तर तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी इथे नंबर टाका आणि ते त्याला प्रत्येक पोस्टच्या तिथे रीड मोर बटन द्यायचंय का? किंवा मग आणखी काही वेगळं नाव द्यायचं आहे तुम्हाला, तर तुम्ही ठरवू शकता, हे बदलू शकता. तर याप्रमाणे, आणि ते आहे शो डेट हेडर, आणि ते शो डेट हेडर फॉर्मॅट. तर हेडर फॉर्मॅट आपण सेटिंगमध्ये चेंज केला होता, तसा इथे पण चेंज आपल्याला करण्याची सोय आहे. परंतु चेंज काही करायची गरज नाही, कारण ती ऑलरेडी आपण व्यवस्थित सेटिंग लावलेली आहेच. शो हेडर, तर हेडर म्हणजे शो हेडर म्हणजे काय? तर आपण जी हेडरला इमेज टाकतो पोस्ट तयार करताना, हे, तर ही इमेज पण दिसायला पाहिजे का? तर ती खरंच ओपन करून ठेवलेले बरं राहतं, कारण की इमेजकडे बघून लोकं लगेच अट्रॅक्ट होतात आणि पोस्ट ती क्लिक करतात, म्हणजे पोस्ट वाचायला पुढे जातात. ओके, शो पब्लिश टाईम, ही पोस्ट कधी पब्लिश झाली होती हे पण टायमिंग इथे यायला पाहिजे का? इथे बघा, ही पोस्ट जी आता आपण टाकलेली आहे, ही पोस्ट कधी पब्लिश झालेली इथे दिसत आहे. ठीक आहे, तर याप्रमाणे हे दिसत असतं. ते जर आपल्याला नको असेल तर आपण बंद पण करू शकता. आणि शो ऑथर, पब्लिश करणारा कोण आहे त्याचं नाव पण खाली यायला पाहिजे का? तुम्ही असं ऑन करू शकता आणि या ठिकाणी ऑथरचं नाव तुम्ही देऊ शकता. बाय, समजा सुभाष बडे, तुम्हाला जे काही पाहिजे ते, किंवा तुम्ही दुसऱ्याची गेस्टची पोस्ट तुम्ही तुमच्या ब्लॉगवर टाकलेली असेल तर त्यांचं नाव तुम्ही इथे ॲड करू शकता या पोस्टसाठी. असं पण काही करायचं असेल तर करता येईल. पब्लिश कधी केली त्याचा टायमिंग वगैरे तुम्हाला दाखवायचा आहे का? तुम्ही दाखवू शकता, म्हणजे ऑन ठेवा किंवा बंद ठेवा ह्याच्यामुळे. कमेंट्स किती, त्या म्हणजे एका पोस्टमध्ये कमेंट किती दिसल्या पाहिजेत समोरच, 5 दिसल्या पाहिजे, 10 दिसल्या पाहिजे, तेवढे आपण करू शकतो. आणि त्याच्यानंतर मग मोरचं बटन दिसेल आणि ते आणखी कमेंट वाचू शकतील. अशा प्रकारे असतं. म्हणजे की सगळंच एकाच ठिकाणी नसतं. खाली कमेंट पण दिसतील, पण 2-4च दिसतील. मग त्याला मोरला क्लिक केलं खाली, मग आणखी पोस्टवरती आलेल्या कमेंट बाकीच्या पण वाचता येतात. अशा प्रकारे त्यामुळे आपण या ठिकाणी किती कमेंट दाखवायच्या ते तिथे ठरवायचं असतं किंवा आपण ठरवू शकतो. तर याप्रमाणे याच्यातल्या कुठल्या सेटिंग तुम्हाला ऑन करायच्यात, कुठल्या नाही करायच्यात, तर त्या तुम्ही ठरवू शकता. लेबल्स मात्र ऑन ठेवले पाहिजेत, जेणेकरून आपण वेगवेगळ्या कॅटेगरीत जर का समजा पोस्ट बनवल्या, तर तो व्यक्ती ज्या कॅटेगरीतली पोस्ट क्लिक करतो किंवा ओपन करून पाहतो, सेम त्याच कॅटेगरीतल्या पोस्ट त्याला काय होतात, त्याच्या खालच्या पोस्टमध्ये प्रिव्ह्यूमध्ये दिसायला लागतात. त्यामुळे काय होतं, ती पोस्ट वाचल्यानंतर दुसरा ब्लॉग पण वाचण्याची शक्यता वाढते. तर अशा प्रकारे या ठिकाणी, आणि लेबल्स तुम्हाला तयार करायला पुढे पोस्टच्या शेजारी बटन असतं, ते मी नंतर दाखवेलच जेव्हा पोस्ट आपण तयार करू. तर या ठिकाणी शो ईमेल पोस्ट लिंक, तर हे ज्या सेटिंग्स आहेत ह्या सध्या डिफॉल्ट असलेल्या ज्या आहेत तेवढ्या ओकेच आहेत. आणि या ठिकाणी हे जे लोकेशन वगैरे आहेत,
तर हे लोकेशन इथून काही चेंज करायला व्यवस्था दिली आहे का ते पाहतो. शो अरेंज आयटम, नाही आहे तसं काही. ठीक, याच्यात तर मी काही जास्त छेडछाड केली नाही. सुरुवातीला फक्त जेवढं सांगितलं इथे बदलायचं तेवढंच बदला, आणि इथे रीड मोरच्या ऐवजी काही पाहिजे असेल तर, आणि इथे बाय ऑथर नेम, तर इथे काय तुम्हाला ऑथर नेम ठेवायचं ते ठेवा आणि सेव्ह करा. याच्याने हे झालं मेनवालं. आता इकडे त्याच्या अजून खाली जाऊया. फीचर्ड पोस्ट. फीचर्ड पोस्ट आपण इथे क्लिक करूया, आणि फीचर्ड पोस्टमध्ये आपल्याला शो पोस्ट टायटल, शो टेक्स्ट स्निपेट, स्निपेट ऑन केल्याने काय होतं, आपण जी पोस्ट तयार केली ती पोस्टचा पोस्टचं टायटल तर दिसेलच, पण टायटलच्या खाली पोस्ट जी सुरुवात झालेली असते त्याच्या 2-3 लाईन पण दिसतील, जेणेकरून काय होईल, लोक सजेस्टेड पोस्टमध्ये आलेल्या पोस्टचे टायटलही वाचतील आणि खालचं एखाद 2 जे लाईन दिसत आहेत तेवढ्या वाचतील, आणि त्यांना जर वाटलं की हे कंटिन्यू काय आतमध्ये लपलेलं ते बघावं, तर त्यामुळे ते आणखी ब्लॉग पुढे कंटिन्यू करण्याची शक्यता वाढते. म्हणून आपण शो टेक्स्ट स्निपेटला ऑन केला आहे. शो इमेज, तर इमेज शो, जी खालची जी पोस्ट दिसणार आहे सजेस्टेडमध्ये, तिला इमेज दाखवायची की नाही दाखवायची, तर इमेज समजा आपण थोडक्यात इथून आपण बंद करूया, आणि यूज मोस्ट रिसेंट पोस्ट, तर समजा हे तर ऑनच ठेवूया, आणि मी सेव्ह करतो. आणि या ठिकाणी पहा, आपण रिफ्रेश केल्यावर काय होईल, इथे पहा खाली पोस्ट दिसते, तिचं स्निपेट हे आहे, अर्धवट जे 2-3 एक लाईन आणि अर्धवट लाईन दिसली ना, हे आहे स्निपेट, आणि हे आहे टायटल, पण इमेज गायब झालेली आहे. इमेज का गायब झाली, कारण की या ठिकाणी आपण फीचर्ड पोस्टमध्ये ही इथे शो इमेजला बंद केलं, जे अगोदर ऑन होतं पण मी बंद केलं. तर हे फक्त दाखवलं कशासाठी, की हे बंद केल्यानं काय होईल आणि नाही केल्यानं काय होईल हे समजून यावं. टेक्स्ट स्निपेट बंद केला तर नुसतं हेड दिसतो, म्हणजे हेडलाईन दिसते, मुख्य लाईन, पण स्निपेट दिसत नाही. आता मी ह्याला पण ऑन करतो आणि सेव्ह करतो, आणि आता पहा इथे आपल्याला काय दिसतंय, हा हेडलाईन आणि हे स्निपेट म्हणू याला, म्हणजे ब्लॉगची पहिली एक लाईन आणि अर्धी लाईन जी दिसते, आणि ती इमेज नाही दिसत आहे. पण आता रिफ्रेश केल्यावर इमेज पण दिसायला लागेल. ही सजेस्टेड पोस्ट आहे, ही खालच्या ज्या पोस्ट असतात, आणि या ठिकाणी बघा इमेज सुद्धा दिसायला लागली. तर इमेज दिसल्यामुळे पटकन क्लिक होण्याचे चान्सेस वाढतात. ठीक, तर या पद्धतीने आपण फीचर्ड पोस्टमध्ये एडिटिंग काही प्रमाणात जे करायचं असतं ते केलं. यानंतर आहे पॉप्युलर पोस्ट. इथे आपण क्लिक करूया, आणि ते कॉन्फिगर पॉप्युलर पोस्ट. तर इथे लास्ट इयर, म्हणजे पॉप्युलर पोस्ट म्हणजे ज्या लोकांनी जास्त बघितल्यात तशा पोस्ट ऑटोमॅटिकच काय होतात, पॉप्युलर पोस्टमध्ये दिसायला लागतात. तर त्यासाठी आपल्याला पॉप्युलर पोस्ट ऑल टाईम, म्हणजे की आपण ब्लॉग जेव्हापासून तयार केला आहे तेव्हापासून आजपर्यंतच्या पॉप्युलर, म्हणजे तेवढ्या कालावधीतल्या पॉप्युलर पोस्ट दाखवायच्या आहेत का, की लास्ट इयरवाल्या दाखवायचे, की लास्ट 30 डेज दाखवायचे, की लास्ट 7 डेज दाखवायचं. तर हे या पद्धतीने आपण इथून ठरवू शकतो. तुमचा ब्लॉग जर नवीन असेल तर तुम्ही ऑल टाईमच ठेवा, निदान वर्षभर तरी पहिले, आणि त्याच्यानंतर मात्र तुम्ही लास्ट 30 डेज वगैरे करू शकता, कारण की तेव्हा तुमची व्ह्यूवरची संख्या वाढलेली असेल, आणि मागच्या 30 डेजमध्ये काही ना काही पॉप्युलर पोस्ट लोकांनी सर्च केलेल्या असतील, त्यामुळे हे ठीक होऊ शकतं. पण आपल्याकडे पोस्ट आत्ताचीच सुरुवात झालेली आहे आपली, त्याच्यामुळे आपल्याला ऑल टाईमच ठेवावं लागेल सध्या तरी, काही वर्षभरापुरतं, आणि मग नंतर तुम्हाला पाहिजे तर याच्यात चेंज करू शकता. ठीक, तर ऑल टाईम मी करतो क्लिक, आणि याच्यात आता सध्या आपल्या ही जो ब्लॉग आहे आपला सध्या, ब्लॉग डिझाईन ट्रेनिंग नावाचा, तर हा तर आत्ताच बनवला आहे आणि एकच पोस्ट आहे, त्याच्यामुळे आपल्याला ऑल टाईम केलं काय आणि काही केलं काय, जेवढ्या पोस्ट खाली दिसायच्या तेवढ्या दिसणार आहेत, कारण पोस्टच नाही आहे त्याच्यावर. पण तुमच्यासाठी सजेशन आहे की तुम्ही ऑलच ठेवा, किमान 1 वर्षभर तरी, त्याच्यानंतर तुम्ही याला छेडछाड करायला हरकत नाही. शो इमेज थंबनेल, तर ज्या पॉप्युलर पोस्ट असतील त्याच्यामध्ये सुद्धा ऑल टाईम तर दाखवायच्यात, पण मग इमेजचे थंबनेल, ते ब्लॉगचे जे इमेज आपण जोडलेले असतात हेडरला, मेन इमेज, तर तो थंबनेल दाखवायचा आहे का, आणि स्निपेट पण ऑन करायचा आहे का, तर दोन्ही गोष्टी ऑनच ठेवा. आणि इथे मॅक्सिमम नंबर ऑफ शो पोस्ट, पॉप्युलर पोस्टमध्ये किती पोस्ट आपण इथे ठेवायच्यात, पॉप्युलरमध्ये 3 ठेवायच्या, 2 ठेवायच्या, 5 ठेवायच्या, 10 ठेवायच्या, किती ठेवायच्या,
तर सुरुवातीला आपल्याला नवीन ब्लॉग आहे तोपर्यंत कमी संख्या राहू द्या. जसं तुमचा ब्लॉग मोठा होईल, व्ह्यूवर मोठा होईल आणि तुमच्या पोस्टच्या मध्ये भरपूर वाढ झालेली असेल 100, 200, 500, तेव्हा मात्र तुम्ही इथे 5, 10 वगैरे पण करू शकता आणि मग इथे तर आकडा बदलायचा आहे. पण सध्या कमी असेल तेवढं बरंच आहे, 3 वगैरे ठीक आहे. आणि इथे आपण नाव देऊया, पॉप्युलर पोस्ट नाव देऊया किंवा इथे पॉप्युलर पोस्टच म्हणूया थोडक्यात सध्या तरी. तुम्ही पाहिजे ते नाव देऊ शकता पॉप्युलर पोस्टला आणि मी सेव्ह करतो. आणि इथे आपण खाली काय होतंय ते पाहूया रिफ्रेश करून. हे बघा इथे पॉप्युलर पोस्ट असं दिलेलं आहे. ठीक आहे, याच्या खाली काहीच नाही, पोस्टच नाही आहेत ना, त्याच्यामुळे आपल्याकडे 2-3 पोस्ट झाल्यानंतर इथे पोस्ट दिसायला लागतील. ठीक आहे, त्यापैकी पण आपल्याकडे एकच पोस्ट आहे ना, त्याच्यामुळे ती मेनवाली तर वरती दिसते आणि खाली पॉप्युलरमध्ये काहीच दिसत नाही आहे. पण इथे पोस्ट ऑटोमॅटिक येतील, तुम्हाला काही करावं लागत नाही. ठीक, हेही कळलं. आता आपण बघा काय इथून ह्या भागात चेंज केला फक्त. हे बघा हे वाईट जो भाग दिसतो ना, हा मेन आहे आणि इकडचा जो भाग आहे ना, हा राईट साईड आहे. तर या राईट साईडला अजून आपण काहीच केलेलं नाही. या मेन भागामध्ये सध्या जेवढं काही करण्यासारखं होतं त्या गोष्टी केलेल्या आहेत. त्या थीमनुसार जेवढ्या काही आपल्याला छेडछाड करण्याची संधी आहे तेवढ्या केलेल्या आहेत. ओके, तर तर लक्षात घ्या की ब्लॉकचं स्ट्रक्चर या ठिकाणी दिसते तुम्हाला. हे जे मेन भाग आहे ना, याच्यात इथे पोस्ट तुम्हाला दिसत आहेत आणि ते खाली फीचर्ड पोस्ट आहे, पॉप्युलर पोस्ट आहे. बस एवढंच याच्यात करता येण्यासारखं आहे. या 3 गोष्टी, मेन, फीचर्ड पोस्ट, पॉप्युलर पोस्ट. आता इकडे साईड बार चालू झाला आणि इथून वर तर हेडरच असतो सगळा काही. तर आता इथून आपल्याला पहा इथे काय आहे, अबाउट मी, इथे काय आहे, आर्काइव्ह, इथे लेबल्स आणि इथे रिपोर्ट अब्यूज आणि इथे ॲडसेन्स. ओके, तर आता हेच पहा इकडे सुरुवातीला वरती इथे आलो आपण. ओके, ही इमेजेस बदलावी लागेल. ही इमेजने जरा थोडंसं आपल्याला अवघड झालंय. ओके, पहिलं जसं होतं तसं डिफॉल्ट इथे ठेवलंय आपण. आता पहा इकडे साईड बार, इथे काय दिसतंय, अबाउट मी, इथे ब्लॉग आर्काइव्ह, इथे रिपोर्ट अब्यूज, इथे होम आणि इथे सर्च दिस ब्लॉग. आता हे सगळं थीमने ऑलरेडी दिलेलं आहे आपल्याला. तर ते काय आहे, हे आहे ते. इथे पहा अबाउट मी, सगळ्यात वरती अबाउट मी, त्याच्या खाली आर्काइव्ह, ब्लॉग आर्काइव्ह. इथे बघा अबाउट मी, त्याच्या खाली ब्लॉग आर्काइव्ह. त्याच्यानंतर खाली आहे लेबल्स, रिपोर्ट अब्यूज आणि इथे पण आहे रिपोर्ट अब्यूज आणि हे लेबल आहे फेब्रुवारी 2024. आता या साईडला आपल्याला आणखी काय काय चेंज करता येतं ते पहा. तर इथे ॲड गॅजेट आपल्याला इथे किती वेळा करता येतात, तर ते बरंच काही करता येण्यासारखं या बाजूला दिलेलं आहे या थीममध्ये. जसं की इथे पण साईड बारला ॲड गॅजेटचे ऑप्शन दिलेले आहेत. त्याच्यानंतर इथे साईड बार राईट दिलेला आहे आणि इकडे फुटर वगैरे दिलेलं आहे टोटली. ठीक आहे, चला थोडं थोडं चेंज करूया म्हणजे तुम्हाला लक्षात यायला लागेल. तर इकडे आपण बघा अबाउट मी ऑलरेडी आपल्याला पाहिजे तर ते तिथे आहेच, आर्काइव्ह आहे, लेबल आहे, अब्यूज आहे वगैरे वगैरे. आता इथे मी काय करतो, आणखी काही गोष्टी ॲड करायच्या आपल्याला, म्हणून मी इथे ॲड गॅजेटला क्लिक करतो. आता गॅजेटला जिथे जिथे आपण क्लिक करतो ना, तिथे एवढंच ओपन होणार आहे बरं का. हे जे काय आहे ना, एवढेच असतात गॅजेट. तर याच्यामध्ये काय ॲडसेन्स, जेव्हा तुम्हाला ॲडव्हर्टाईज हव्या असतात आणि तुमची ब्लॉग पोस्ट चांगली म्हणजे रँक वगैरे झाल्यानंतर ॲडसेन्स हा विषय येतो. त्यामुळे सध्या याचा काही आपल्याला उपयोग होणार नाही, म्हणून आपण याच्यावर काही चर्चा नाही करत. फीचर्ड पोस्ट ऑलरेडी वापरली गेलेली आहे म्हणून इथेच मला तसं दिसतंय. ती डबल वापरता येणार नाही या थीमच्या स्ट्रक्चरनुसार. प्रोफाईल ऑलरेडी वापरला गेला आहे. तुम्हाला दाखवतो. प्रोफाईल इथे वापरला गेला आहे ऑलरेडी, अबाउट मी नावाचा. बघा व्ह्यू माय कंप्लीट प्रोफाईल इथे असं त्यामुळे आलेलं आहे. आणि इकडे खाली हे फीचर्ड पोस्ट ही जी आहे ना, ही फीचर्ड पोस्ट पण ऑलरेडी तिथे टाकण्यात आलेली आहे म्हणून ते दिसत नाही आहे. आणि आता आपल्याला आणखी कुठले गॅजेट वापरता येणार आहेत, हे 2 सोडून बाकीचे वापरता येतील. आता या ठिकाणी दिलं आहे पेज हेडर आणि बाकीचे अजून काही इमेज आणि असंच काहीतरी लेबल्स.
आता याच्यातलं एक एक गॅजेट आपण जरा ट्राय करून पाहूया. इथे मी ॲड करतो सर्च ब्लॉग. ठीक आहे ना, सर्च ब्लॉग मी क्लिक करतो. तो ऑलरेडी वापरलेला आहे, पण तरी पण मी एकदा जस्ट ट्रायल करतो. सर्चवर ओके, सर्च ब्लॉग पोस्ट असं मी टायटल दिले. तुम्ही काहीही दिले तरी चालतं. मी सेव्ह करतो पहा. आता या ठिकाणी कुठे ॲड झालंय ते अबाउट मीच्या वर, आणि इकडे बघा इथे आहे अबाउट मी, ह्याच्या वर दिसेल. आता मी रिफ्रेश करतो. हे बघा आलं सर्च ब्लॉग पोस्ट, आणि इथे सर्च बॉक्स आलेला आहे. तर याच्यातून समजा काही पण सर्च केलं कीवर्ड टाकून, तर तुमच्या ब्लॉगमध्ये ती कीवर्डची जर का एखादी पोस्ट असेल तर लगेच ती सर्च होऊन त्या व्यक्तीला मिळेल. जो कोणी व्ह्यूवर आहे ना, तो सर्च करू शकतो. तुमच्याकडे 200-500 जेव्हा ब्लॉग होतील तेव्हा त्याला सर्च करायला इथून या सर्च बॉक्समुळे सोपं जातं. तर हा सर्च बॉक्स आपल्याला ॲड करायचा का, तर करू शकतो. तर या ठिकाणी आणखी ॲड गॅजेट, जितक्या वेळा ॲड गॅजेट हे लाईव्ह दिसते तेवढे गॅजेट आपण ॲड करू शकतो इथे. आपल्याला गरजेनुसार करायचे, असं नाही की ते दिसते म्हणून सगळंच करत जा. तर या ठिकाणी समजा आपल्याला हे गॅजेट जे आहे ते नको असेल तर आपण रिमूव्ह करू शकतो. ओके, आणि बघा ते निघून गेलेलं आहे. आणि मग पुन्हा एकदा रिफ्रेश करून पहा. कधी कधी काय होतं, आपल्याला ॲड करता येतं पण काढता येत नाही. अशी भानगड होऊ नये म्हणून मी तुम्हाला ते दाखवलं. आता इथे सर्च ब्लॉग पोस्ट हा जो गॅजेट होता तो इथे रिफ्रेश केल्यानंतर तो दिसणार नाही. हे बघा गेला तो. या प्रकारे इथे सर्च बॉक्स ऑलरेडी आहे, सर्च धिस ब्लॉग. तर त्यामुळे आपल्याला इथे दिसतच आहे, म्हणून डबलची गरज नाही असंही आपण म्हणू शकतो. तर या पद्धतीने आपण ॲड करून तो केलेला आहे. आणि आपण ॲड गॅजेटला आणखी क्लिक करूया. याच्यातला कुठला घेऊया आपण. इथे लेबल्सला मी क्लिक करतो. पेजेसला मी क्लिक करू शकतो. पेजेस आपण ॲड केलेले आहेत थोडेसे. ॲड लिंक वगैरे क्लिक करू शकतो. एखादा टेक्स्ट बॉक्स घेऊया. इथे मी क्लिक करतो आणि इथे देतो वेलकम. असं हे डमी टायटल आहे. योग्य ते टायटल तुम्हाला गरजेचं असल्यावर तसं टाका तुम्ही. बघा इथे वेलकम असं मी दिलंय आणि इथे रिफ्रेश करतो. हे पहा इथे आलेलं आहे. तर म्हणजे मला थोडक्यात सांगायचं हेच की कसे गॅजेट ॲड केले जातात. ठीक, आता या ठिकाणी बघा, आता खाली फुटर वगैरे पाहिजे तसा डिझाइन नाही आहे. तर मग आपल्याला या ठिकाणी गॅजेट कसे ॲड करायचे राईट साईडला ते तर कळले, आणि कुठे ॲड होतील ते पण कळले. आणि हे आपण एका खाली एक असं ड्रॅग पण करू शकतो, हे पण सांगणं गरजेचं आहे. तर समजा वेलकम तर ठीक आहे, वरती राहू द्या. आणि समजा अबाउट मी समजा वर घ्यायचे, वेलकम खाली घ्यायचे, तर मी या पद्धतीने असं ड्रॅग करून घेतलं, तसंच तुम्हाला पण घेता येईल. ओके, आणि याची सिक्वेन्स आपण थोडी चेंज करू शकतो जर पाहिजे तर. ही फीचर्ड पोस्ट खाली घ्यायची, खाली घेऊ शकतो. पॉप्युलर वर ठेवायची, वर ठेवू शकतो. तर अशा पद्धतीने जिथे जिथे हे ग्रे कलरची पट्टी दिलेली आहे ना, तुम्हाला समजायचं ते ड्रॅग करता येईल खाली वरती, त्याला पोझिशन सेट त्याची बदलता येऊ शकते. आता अबाउट मी वर घेतलं, वेलकम टेक्स्ट खाली घेतला, तर या ठिकाणी पहा रिफ्रेश केल्यावर काय होईल. इथे पहा वेलकम टेक्स्ट एकदम वरती आहे आणि अबाउट खाली आहे. आता मी इथे रिफ्रेश करतो. ओके, नाही अजून बदललं, मला वाटतं सेव्ह झालं नसेल. हां, बदललं. या ठिकाणी सेव्ह बटन दाबायचं विसरलं. इथे मी सेव्ह बटन क्लिक करतो. हे पहा सेव्ह बटन नीट लक्षात घ्या. कदाचित माझ्या मागे तुम्हाला तिथे दिसत नाही असं मला वाटतंय. ओके, तर आता तुम्हाला इथे सेव्ह बटन दिसत असेल. मी सेव्ह बटनला क्लिक करतो. केलं आणि इथे रिफ्रेश करतो. हे पहा अबाउट मी वरती आले, वेलकम खाली आले, आणि हे जरा जास्त परफेक्ट वाटतंय, कारण की आपलं स्वतःचं नाव किंवा चॅनल, आपल्या ब्लॉगचं नाव, आणि खाली आपल्या ब्लॉगचं आपण ब्लॉगवरती स्वागत करत आहोत असं काहीतरी थोडंसं बरं वाटतंय. तर ही सिक्वेन्स जरा थोडी छान वाटली, आपण अशीच ठेवूया. तर या पद्धतीने आपण काय केलं, चेंज केलेलं आहे.
तर गॅजेटची सिक्वेन्स आपण गॅजेट ॲड केल्यानंतर आपल्याला पाहिजे तशी सिक्वेन्ससुद्धा खालीवर करता येते. ठीक, नाही तर बरेच जण काय होतं, ज्यांना माहिती नाही ते इथे छेडछाड करत बसतात, हे कसं कट करून वरती घेऊ. तर इथे काहीच करता येत नाही, कारण का हा फ्रंट व्ह्यू असतो. हा जो URL वर जो फ्रंट व्ह्यू दिसतो ना, तो कोणाला चेंज करता येत नाही. आणि ॲडमिन व्ह्यू आपण या ठिकाणी इथे असतो, तिथून आपल्याला त्या सगळ्या गोष्टी बदलण्याची सोय दिलेली असते. असं आहे ते. ठीक, तर आता याच्यात गॅजेट ॲड करायचे कसे आणि डिलीट करायचे कसे, सिक्वेन्स कशी चेंज करायची, या सर्व गोष्टी नक्की तुम्हाला कळल्या असतील. आणि थोडंसं आपण आता हे मधलं थोडं सोडून खाली जाऊया, कारण की शेवटी प्रोसिजर तीच आहे. पण मेन गरजेची गोष्ट ही पण आहे, फुटर आणि ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित मॅनेज करणं. आता इथे बघा, फुटर 1, फुटर 2.1, 2.2 असं आहे. तर फुटर 1 मध्ये आपण क्लिक करूया, ॲड गॅजेट, आणि काय करूया, फुटर 1 मध्ये आपण देऊया कॉन्टॅक्ट फॉर्म, देऊया आपण कॉन्टॅक्ट फॉर्म आणि सेव्ह म्हणूया. ओके, फुटर 1 मध्ये मी कॉन्टॅक्ट फॉर्म दिलेला आहे आणि इथे सेव्ह मी करतो. खाली सेव्ह बटन जे आहे ना, त्याच्यात क्लिक करतो. क्लिक केल्यानंतर आपण आता इथे रिफ्रेश करून पाहूया. इथे बघा, खालीपर्यंत कुठेही काही कॉन्टॅक्ट फॉर्म दिसतोय का? नाही दिसत. आपण याला रिफ्रेश करूया आणि इथे पहा, कॉन्टॅक्ट फॉर्म ॲड झालेला आहे. दिसतंय ना, इथे नाव, ईमेल आणि काहीतरी मेसेज जर का समोरच्या व्यक्तीने लिहिला आणि सेंड केला, तर तुम्हाला ईमेल येईल. तुमच्या ईमेलवर, ज्या ईमेलवर हा ब्लॉग चालू आहे त्या ईमेलवर तुम्हाला नोटिफिकेशन येईल, ईमेल दिसेल की या व्यक्तीने काहीतरी तुम्हाला मेसेज पाठवला आहे, तुमच्याशी कॉन्टॅक्ट केला आहे. तर अशा प्रकारे कॉन्टॅक्ट फॉर्म ॲड झाला आहे. यानंतर आपण खाली येऊ आणि याच्यात आणखी गॅजेट ॲड करण्याची सोय आहे, पण आता एक करून दाखवलं, तुम्ही आणखी करू शकता गरजेनुसार. आता खाली जाऊया, इथे फुटर 2.1 इथे क्लिक करूया. इथे एखादा गॅजेट ॲड करून आपण काय करूया, इथे ॲड, इथे फॉलोवर्स, फॉलोवर्स नाही, फॉलोवर्स तर इथे नाही बरा दिसणार. आपण पेजेस करूया इथे. आता इथे होम पेज आपल्याकडे सध्या एक पेज आहे, आपण आणखी पेज ॲड करू शकतो. इथे मी सेव्ह करतो, जसं आहे तसं एकाला. पहा, इथे पेज गॅजेट ॲड झालेला आहे आणि एक पेज आपण त्याच्यामध्ये, इथे होम पेज, इथे पेजेस असं टायटल दिलं, होम पेज दिला आणि या ठिकाणी लिंक ऑलरेडी आहेच. मी सेव्ह करतो. आता रिफ्रेश केल्यावर काय होईल, सगळ्यात खाली बघा, याच्या खाली काही नाही आहे. तर इथे रिफ्रेश करूया आपण. तर या ठिकाणी बघा, पेजेस, इथे होम पेज असं आलेलं आहे, होम पेज असं आलेलं आहे. तर या पद्धतीने आपण फुटरमध्ये काय गॅजेट टाकायचं आहे तो ठरवू शकतो. आणि इथे पण आपण एखादा गॅजेट टाकूया. इथे टाकूया आपण लेबल्स, सेव्ह, आणि इथे पण सेव्ह, आणि मग रिफ्रेश. ओके, सध्या आपल्याकडे लेबल्स क्रिएट नाही आहेत म्हणून ते इथे आलेले नाहीत. तर आपण लेबल्स पण काही वेळाने क्रिएट करूया तर इथे लेबलसुद्धा दिसतील. तर आपल्याला इथे गॅजेट ॲड कसे करायचे फुटरमध्ये तेही समजलं असेल. इथे ॲट्रिब्यूटमध्ये जाऊ आपण आणि ते कॉपीराईट जे काय ऑप्शन आहेत, तर या ठिकाणी आपण देऊया, काय नाव आहे आपल्या ब्लॉगचं इथले, किंवा ब्लॉग डिझाईन ट्रेनिंग असं आहे नाव, पण आपण असं देऊया. इथे सेव्ह करायचं आहे, सेव्ह करायला विसरू नका आणि मग रिफ्रेश करा. हे बघा, शाबास, जे काय आपल्या ब्लॉगचं नाव असेल ते इथे ॲड झालेलं आहे फुटरमध्ये. या प्रकारे आता हे नाव आपल्याला काढता येणार नाही, कारण की हे जे काय आहे तर ते गुगलने डिफॉल्ट दिलेलं असतं, याला चेंज करण्याची सोय दिलेली नाही. त्याच्यामुळे मी जी दिलेली थीम आहे ना, ती हाय प्रोफेशनल असल्यामुळे डायरेक्टली तुमचं नाव इथे असेल. जसं की आपण या ब्लॉगचं बघितलं होतं. हे बघा, हा दुसरा ब्लॉग जो आहे ना, हा माझा शाबास गुरुजीवाला, ह्याला मी क्लिक करून
व्ह्यूमध्ये जाऊन दाखवतो फुटरमध्ये काय आहे. तर जे ही थीम वापरतील त्यांचा फुटर असा असेल. कॉपीराईट ॲट आणि तुमच्या ब्लॉगचं किंवा तुमच्या जे काही टायटल तुम्ही देणार ते टायटल इथे असणार. अशा प्रकारे ब्लॉगरचा काही नाव इथे नसेल. ठीक, तर या पद्धतीने आपण इथे आपलं स्वतःचं नाव फुटरमध्ये ॲड करू शकलो. आणि मग बाकीचे आणखी काय काय गॅजेट तुम्हाला पाहिजेत तर ते गॅजेट तुम्ही वापरू शकणार आहात. पण इथे इमेज स्लायडर, ओके, हे नाही आपलं काम. ओके, बऱ्याच जणांना कन्फ्युजन झालं होतं मला सकाळी किंवा दुपारी जे काही फोन झाले त्याच्यावरून. तर इथे हे जे ब्लॉग असतात ना, हे ब्लॉग तुम्ही योग्य ज्या ठिकाणी किंवा ज्या ब्लॉगवरती तुम्हाला चेंज करायचे, सेटिंग वगैरे काही करायचे असतील किंवा काही बदल घडवायचे असतील, तर पहिले अगोदर यापैकी एक सिलेक्ट करून घ्यावा लागतो. एका ईमेल आयडीवर तुम्ही एकापेक्षा अधिक कितीही ब्लॉग बनवू शकता. जसं की माझ्याकडे इथे सध्या तरी 3 आहेत. तुम्ही 3, 4, 5, 10 पण बनवू शकता. पण हे जे काही स्ट्रक्चर आहे, लेआउट वगैरे, हे मेनू जरी तुम्हाला सारखे दिसत असले, तरी देखील तुम्हाला इथे वरती जे नाव आहे ना, त्या ब्लॉगवरती त्याचे इफेक्ट होणार आहेत. हे लक्षात घ्या. सेटिंग केलं म्हणजे ह्या सेटिंग छेडछाड जेव्हा तुम्ही करता, तेव्हा वर आधी बघून घ्या, की आपला ब्लॉग कुठला इथे घेतलाय आपण. कुठल्या ब्लॉगवर आपल्याला नेमकं सेटिंग करायची आहे. नाहीतर होईल काय, तुम्ही एक इथे सिलेक्ट ठेवलेला असेल आणि तुम्हाला दुसऱ्या ब्लॉगवर म्हणजे चेंज हवा आहे आणि तुम्ही नजर चुकीने हे पाहिलंच नाही आणि सगळं तुम्ही छेडछाड करायला लागलात किंवा केलात, तर ते जे काही अप्लाय होणार आहे ते या ब्लॉगवर होईल आणि तुम्हाला जे अपेक्षित आहे ते घडणार नाही. त्यामुळे लक्षात घ्या, इथे जो ब्लॉग डिस्प्ले होतो आहे, जो टायटल डिस्प्ले होतो आहे, त्याच ब्लॉगच्या संदर्भात हे मेनू काम करतील. त्यामुळे योग्य तो ब्लॉग अगोदर सेट करून घ्या आणि मग त्याच्यावर हे सगळ्या गोष्टी काय करायचे तुम्हाला रिमूव्ह करायचे किंवा ॲड करायचे, जे काही करायचं ते करा. ओके, तर ॲडबद्दल मी थोडक्यात तुम्हाला माहिती देतो गॅजेटबद्दल, कारण की एवढे जे गॅजेट आहेत यापेक्षा बाहेर तर काही नाही आहे. सगळे गॅजेटमध्येच सगळा काही खेळ दडलेला आहे. तर हे गॅजेट फक्त योग्य ठिकाणी जर तुम्हाला हवा तिथे लावला म्हणजे झालं काम. फक्त हा गॅजेट नेमकं काय काम करतो हे आपल्याला आता ओळख देतो. बाकी तर गॅजेट कसा ॲड करतात, कसा रिमूव्ह करतात, दोन्ही गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या आहेत. तर मी एका ठिकाणी गॅजेटला ॲड करतो. ॲड गॅजेट. आता बघा, कुठेही क्लिक करा ॲड गॅजेटला, तुम्हाला हेच दिसणार आहे. पण आता हे गॅजेट कशासाठी काम करतात, प्रत्येक गॅजेटचं काय काम आहे, हे जरा समजून घेतलं तर तुम्हाला कुठला गॅजेट घ्यावा हे कळायला लागेल. ठीक, आता इथे बघा सर्च ब्लॉग. जर तुम्हाला सर्च बार हवा असेल तुमच्या ब्लॉगवरती कुठेतरी, तर तुम्ही हा गॅजेट ॲड करायचा. गॅजेट म्हणजे एक छोटंसं आपण म्हणूया की एक्स्ट्रा मेनू आपण टाकतोय आपल्या ब्लॉगच्या डिझाईनमध्ये. तर हा सर्चचा मेनू तुम्हाला पाहिजे असेल घेऊ शकता. HTML जावास्क्रिप्ट म्हणजे काय, की तुम्हाला काहीतरी कोड आहे आणि जो आपल्या ब्लॉगमध्ये कुठे इन्सर्ट करायचा आहे. जसं की तुम्हाला मी दिलेले काही समजा कोड आहे, ज्याच्यामुळे समजा स्क्रोलिंग टेक्स्ट होणार आहे. तर तुम्ही स्क्रोलिंग टेक्स्ट करण्यासाठी करू शकता आणि त्याच्यामध्ये तो कोड टाकू शकता. तर कोड जिथे टाकायचा असेल तिथे हाच गॅजेट तुम्हाला वापरावा लागतो. HTML जावास्क्रिप्ट नावाचा. जिथे तुम्हाला प्रोफाईल ॲड करायचा आहे, मग तुम्हाला फुटरला प्रोफाईल ॲड करायचा आहे, साईड बारमध्ये करायचा आहे, कुठेही करा. पण प्रोफाईल हाच तुम्हाला गॅजेट तिथे ॲड करावा लागतो. त्यामुळे मग अशा प्रकारचा जो प्रोफाईल आहे ना, तो दिसतो. हा प्रोफाईल गॅजेट आहे, हा वाला. ठीक आहे, तर ह्याचं डिझाईन कसं असेल हे तुम्ही चेंज नाही करू शकत. फक्त गॅजेट खाली पाहिजे, वर पाहिजे, साईडला पाहिजे, तर त्यानुसार तुम्ही ॲड फक्त केल्यावर हेच तिकडे जाईल. बस एवढंच आहे. पण ह्याच्यात लुक अँड फील तुम्ही जास्त चेंज नाही करू शकत, कारण की ह्या Google ब्लॉगरच्या लिमिटेशन्स आहेत. ठीक, तर आता प्रोफाईल ॲड करायचं असेल तर हे घ्यावं लागेल. ब्लॉग आर्काइव्ह. ब्लॉग आर्काइव्ह म्हणजे काय, की जे समजा तुमचे ब्लॉग हे बघा, मेक इट इझियर फॉर व्हिजिटर टू नेव्हिगेट युअर ब्लॉग विथ लिंक्स टू ओल्डर पोस्ट. म्हणजे तुमच्या जे जुन्या पोस्ट आहेत ना, तर त्या पोस्ट या आर्काइव्ह मेनूमध्ये दिसायला लागतात. त्यामुळे तुम्हाला आर्काइव्ह मेनू कुठे ठेवायचा आहे, या गॅजेटमध्ये इथे ठेवायचा आहे की बाजूला ठेवायचा आहे, जिथे ॲड गॅजेट करण्याची सोय आहे तिथे तुम्ही ठेवू शकता. तर या पद्धतीने हा मेनू आपल्याला वापरता येतो. पेज हेडर. आता हेडर शक्यतो फुटरच्या तिथे वापरला जातो काही वेळेला आणि मोस्टली तर सगळ्यात वर वापरला जातो. तर तुम्हाला जिथे गरजेचं असेल तिथे पेज हेडर तुम्ही वापरू शकता. फॉलोवर्स. आता समजा तुम्हाला काही लोकं फॉलो करतात. मग ते फॉलोवर जर का तुम्हाला तुमच्या ब्लॉगवर म्हणजे दाखवायचे असतील, तर मग तुम्ही या पद्धतीने दाखवू शकता. म्हणजे जेणेकरून की समजा तुमचे 500 फॉलोवर झाले आणि दुसरं कोणतरी ब्लॉगला व्हिजिट करतंय, तर त्यांना कळतं की बुवा यांच्या ब्लॉगवरती 500 फॉलोवर्स आहेत. पण जोपर्यंत तुमचे अगदी 100च्या खाली आहेत फॉलोवर्स, तोपर्यंत तुम्ही शक्यतो नाही दाखवलेलं बरं.
कारण काय होतं की त्यामुळे म्हणजे लोकांना जरा थोडं अनकम्फर्ट वाटतं की बा खूप कमी फॉलोअर्स वगैरे आहेत. जरासे फॉलोवर वाढले ना, तर तुम्ही हा गॅजेट ॲड करू शकता. मग फॉलोअरचे नंबर तिथे दिसतो म्हणजे की 598 फॉलोअर्स आहेत किंवा 100 फॉलोअर्स आहेत. तो फॉलोवर जेवढे असतील तेवढ्याचा आकडा तिथे दाखवतो हा गॅजेट. इमेज म्हणजे इथे तुम्हाला इमेज एखादी उगीचच ॲड करायची आहे. एखादी चांगली डिझाइन केलेली इमेज आहे आणि तुम्हाला इथे ती ॲड करायची आहे. इथे म्हणजे इथे किंवा जिथे कुठे गॅजेट ॲड करता येते तिथे, तर तुम्ही इमेज नावाचा गॅजेट तिथे ॲड केला की तुम्हाला इमेज ॲड करता येते. म्हणजे की तुमची स्वतःची ॲड करायची असेल किंवा थर्ड पार्टी ॲड असेल. जसं की समजा तुम्ही शाबास गुरुजीसोबत काम करतात आणि तुम्हाला वाटलं की शाबास गुरुजीचा एखादा कोर्स आहे जो की मला इथे प्रमोट करायचा आहे. तर तुम्ही मी दिलेली एखादी डिझाइन तुमच्या ब्लॉगमध्ये ॲड करू शकता ॲज अ जाहिरात म्हणून. मग ती जाहिरात तुम्ही कोणाकडून पण घेऊ शकता. असं नाही की शाबास गुरुजी एक उदाहरण दिलं. पण अशा प्रकारे कोणाची जाहिरातीची इमेज जोपर्यंत तुम्हाला ॲडसेन्स अप्रूव्ह नाही, तेव्हा पण तुम्ही हे करू शकता. ॲडसेन्स अप्रूव्ह झाल्यावर Google ॲड देतो तो भाग वेगळा. पण स्वतःच्या पण ॲड तुम्ही लावू शकता. लावायचे असतील तर. आणि याचा अर्थ असा नाही की इमेज ॲड केली, इमेज म्हणजे फक्त ॲडच म्हणजे तिथे लावायसाठी करतात असं नाही. तुम्ही पण तुमच्या स्वतःच्या कुठल्याही पण क्रिएटिव्ह इमेजेस ज्या ब्लॉगच्या म्हणजे आकर्षण वाढवतील किंवा तुमच्या ब्लॉगला एकदम म्हणजे परफेक्शन अजून देतील, अशा प्रकारची इमेज ॲड करायची असेल तर हा गॅजेट तुम्हाला वापरता येईल. लेबल्स लेबल्स म्हणजे काय की वेगवेगळ्या कॅटेगरी जेव्हा आपण पोस्ट बनवतो, समजा की मराठी विषयाची, हिंदी विषयाची, इंग्लिश विषयाची, असं एक तर म्हणजे हे विषयांची नावं म्हणजे लेबल्स. किंवा आपण दुसरं समजूया की तुमचे काहीतरी टेस्ट एका पोस्टमध्ये वेगवेगळ्या टाकत असता तुम्ही, तर टेस्ट नावाचं लेबल, होमवर्क नावाचं लेबल, नोट्स नावाचं लेबल, असं कॅटेगरी ज्या असतात ना त्याला आपण लेबल्स असं म्हणतो. तर तुम्ही लेबल्स वगैरे ॲड करू शकता. तर या पद्धतीने लेबल तुम्ही मग खाली दाखवले की नुसते बटणं दिसतील लेबलच्या नावाचे. त्याच्यावर टच केलं की त्या लेबलमध्ये ते लेबल लावून ज्या काही पोस्ट तुम्ही तयार करता, त्या लेबलमधल्याच फक्त पोस्ट फिल्टर होतात. तर त्यासाठी लेबल्स कामाला येतात. ओके. यानंतर आहे पेजेस. तर पेजेस म्हणजे काय होम पेज वगैरे, वगैरे. तर हे शक्यतो काय आपल्याला जास्त दाखवावं नाही लागत. पण तुम्ही ॲड करू शकता. लिंक गॅजेट जर काय ॲड करायचं असेल तर तिथे फक्त लिंक इन्सर्ट करता येते. म्हणून ते लिंक्स आहे. पॉप्युलर पोस्ट ऑलरेडी आपण वापरून पाहिलेलं आहे किंवा दाखवलेलं आहे. ब्लॉग लिस्ट तर हे काही फारसं वापरावं नाही लागत. लोगो मात्र तुम्ही कुठे पाहिजे एखाद्या ठिकाणी तर ॲड करू शकता. आणि बाकी ट्रान्सलेट तुमचा ब्लॉग जर का विविध भाषांमध्ये ट्रान्सलेट करण्याची सोय द्यायची असेल लोकांना, तर तुम्ही ट्रान्सलेटचा गॅजेट ॲड करू शकता. आणि बाकी काही फार कॉन्टॅक्ट फॉर्म वगैरे, वगैरे. विकिपीडिया सुद्धा तुमच्या ब्लॉगमध्ये ॲड करायचं असेल तर करू शकता. जस्ट मी कुठे करतो, उदाहरण म्हणून इथे करूया आपण आणि ते विकिपीडिया करतो. आणि विकिपीडिया असंच नाव ठेवतो, सेव्ह म्हणतो. ओके. विकिपीडिया इथे ॲड झाला. इथे आपण एखादा जस्ट एक ट्रायल म्हणून आपण काय करूया, एक गॅजेट कुठला तरी ॲड फॉलोवरचा करूया. आणि फॉलोवर्स असंच ठेवून मी सेव्ह करतो. आणि इथे शेवटी सेव्ह करायला विसरू नका. ओके. केलं आणि इथे आपण प्रिव्ह्यू बघूया कसा दिसतो. हे पहा खाली आल्यावर इथे दिसते फॉलोवर्स 0. फॉलो बटन पण आलेलं आहे. तर तुम्ही हे जर का लावला फॉलो बटन म्हणजे फॉलोवर्स लावला, तर भले इथे 0 असतील, पण लोकं पण फॉलो करतील, नाही तर फॉलो करायला जागाच राहणार नाही. म्हणजे मी पहिल्यांदा सांगण्यात थोडं मिसमॅच झालो, की अगोदर जोडू नका असं मी म्हणालो होतो. परंतु ते खरं म्हणजे जोडलं पाहिजे, जेणेकरून फॉलोचं बटन इथे दिसेल लोकांना आणि ते त्याला टच पण करू शकतील. तर याच्यामुळे फॉलोअर्स वाढायला फायदा होईल. आणि इथे विकिपीडियाचं काही सर्चिंग करायचं असेल तर लोक इथून ते करू शकतील. अशा प्रकारची सोय इथे दिलेली आहे. तर असे गॅजेट हे आपण ॲड करू शकतो. ओके. तर आणखी काय आपल्याला म्हणजे गॅजेट वगैरे तर आहेच. आणखी एक गोष्ट मला इथे दाखवायची राहिलेली आहे. गॅजेट वगैरे सगळ्या गोष्टी आता दाखवून झालेल्या आहेत. म्हणजे लेआउट आपण पूर्ण कसा डिझाइन म्हणजे बदलतो त्याची हे सगळं तुम्हाला कळलेलं आहे. पण आता एक पोस्ट तयार करताना एक थोडंसं गोष्टी दाखवायच्या राहिल्यात. इथे मी क्लिक करतो आणि इथे बघा लेबल्स असं दिलेलं असतं. लेबल्स हे आपण लेबल टाकलेलंच नाही आहे. तर इथे आपण लेबल ॲड करू. इथे लेबल ॲड करतो मी, समजा मराठी आणि अपडेट करतो. ठीक आहे. आता आपण इथून बॅक जाऊ. ओके. इथे लेबल
दिसत आहे. याच्यानंतर आपण दुसरी एक पोस्ट जस्ट इथे घेऊ आणि ते काहीतरी डमी टायटल देऊया आपण. ओके, असंच काहीतरी दिलंय. ओके, काहीतरी एक ट्रायल पोस्ट फक्त मी इथे दिलेली आहे आणि आपण बघूया काय होतं. आणि ते दुसरं लेबल ॲड करूया. इथे बघा मराठी अगोदर जे लेबल तयार केले ना ते तुम्हाला खाली दिसणारच आहे. मग आपण ही पोस्ट समजा वेगळ्या लेबलमध्ये आपल्याला ॲड करायची आहे, तर इथे लेबल आपण आणखी एक काय करूया, हिंदी. ओके, काही नाव देऊ शकता तुम्ही, पण एक ट्रायल मी दाखवते, पब्लिश करतो. पहा, आता मी इथे क्लिक केलं आणि इथे या प्रकारचं लेबल आहे असं दिसतंय. इथे सॉरी खाली इथे मराठीचं लेबल आहे असं दिसतंय. तर अशा प्रकारे आपण लेबल तिथे ॲड केल्यावर आपण इथे रिफ्रेश करून पाहूया. हे पहा, लेबल्स आपण गॅजेट मगाशी ॲड केला होता, पण लेबल आपल्याकडे तेव्हा रेडी नव्हते, म्हणून लेबल दिसत नव्हते. तर या पद्धतीने तुम्ही लेबल ॲड करू शकता. ठीक आहे, आणखी एक आपण गॅजेट ॲड करूया एका ठिकाणी. बघा, मी इथे पेज हेडर ॲड केलेला आहे आणि इथे मी रिफ्रेश करतो सेव्ह करून. बघा, पेज हेडर इथे दिसायला लागलाय, पण बॅकग्राऊंड तसा नसल्यामुळे तो काही परफेक्ट वाटत नाही. पण एक जस्ट मी ट्रायल म्हणून केला होता. तर याच्याऐवजी आपण दुसरा गॅजेट घेऊया. इथे मी याला डिलीट करतो. रिमूव्ह. ओके, या प्रकारे पुन्हा एक आपण दुसरा गॅजेट घेऊया, पेजेसवाला. आणि ते बघा, पेजेस आपण इथे दिलेले, होम पेज दिलेले आहे आणि इथून आणखी पेजेस आपण ॲड करू शकतो. जसं की ॲड न्यू आहे ना, न्यू आयटम. तर याच्याऐवजी आपण इथे टाकू शकतो अबाउट अस, कॉन्टॅक्ट अस आणि सेव्ह करूया. होम ऑलरेडी आहे, सेव्ह केलं, इथे पण सेव्ह केलं आणि मग आपण रिफ्रेश करून पाहू. हे पहा, पेजेस गॅजेट इथे कॉन्टॅक्ट फॉर्मच्या वरती ॲड केल्यामुळे तो इथे दिसत आहे. तर अशा प्रकारे आपल्याला जिथे कुठे गॅजेट ॲड करायचा आहे, कुठला करायचा आहे, तो आपणच ठरवायचा आणि त्याप्रमाणे आपण तसं करायचं आहे. आता ही जी थीम आहे ना, ह्या थीमवर आपण जे काही समजा चेंजेस केले ते केले, पण आपल्याला नंतर वाटलं की बा ही थीम मला बदलावीशी वाटते. तर मग तुम्ही पुन्हा इथे जा आणि या ठिकाणी थीम्समध्ये जा आणि काय करा, इथून आपण दुसरी थीम पाहूया. आता बघा, ही थीम सध्या घेतलेली आहे आपण आणि आपण बरेच काही चेंजेस केलेत, पण त्यानंतर आपल्याला आता थीम बदलायचा मूड झालाय. आपण आता थीम बदलून पाहूया काय आपण आणखी वेगळं करू शकतो ते. कुठली घेऊया? मग याच्यातली एक कुठली तरी एक जस्ट ट्रायल म्हणून मी घेतो, म्हणजे जस्ट आपल्याला बघायला मिळेल की आपण एवढ्या सगळ्या चेंजेस केल्या आणि मग दुसरी थीम घेतल्यावर काय परिणाम होईल, आपल्या ब्लॉगवरती काय परिणाम होणार आहे. तर याच्यातली कुठली घेऊया? ही घेतो वाटल्यास आणि अप्लाय करतो. आणि आपण इकडे आता रिफ्रेश करून पाहिल्यावर काय होईल ते पहा.
पूर्ण बरंच काही इथे जे थीम म्हणजे जे डिझाईन आहे ना ते चेंज झालेलं दिसतंय तुम्हाला. म्हणजे गॅजेट तुमचे निघून गेलेले नाहीत. गॅजेट आहेत तिथेच आहेत. परंतु हे डिझाइन ऑटोमॅटिकली बदललंय. तर हे अबाउट अस वगैरे बघा सगळं जागेवर आहे. पण डिझाइन मात्र त्याचं वेगळं दिसायला लागलंय, जे अगोदर नव्हतं दिसत. तर अशा प्रकारचं या ठिकाणी तुम्हाला थीम कधीही चेंज करता येते. असं नाही की तुम्ही आता तयार करताना ही थीम घेतली होती आणि मग बाकी नंतर आता काही करता येणार नाही किंवा थीम बदलता येणार नाही. तर अशा प्रकारे तुम्ही इथे दिलेल्या थीमपैकी कधीही थीम बदलू शकता. तुमचं लिखाण, तुमचं ब्लॉग, तुमचे गॅजेट कुठेही जाणार नाहीत. त्या स्ट्रक्चर, त्या थीमचं जे काही आहे जशास तसं ते त्याच्यामुळे शिफ्ट होईल फक्त आणि त्याचा लूक अँड फील बदलून जाईल. तसंच मी दिलेली जी ही प्रोफेशनल जी थीम आहे ना, ही सुद्धा तुम्हाला फक्त त्याच्यात ॲड करावी लागणार आहे आणि त्याच्यात जे मी आत्ता जसं-जसं सांगितलं, तसं-तसं तुम्हाला त्याच्यात चेंजेस करावे लागतील. जसं की मी हे टेक्स्ट टाकलेत, हे टेक्स्ट तुम्ही काढू शकता. ह्याच्यातल्या आतल्या लिंक बदलू शकता आणि हे सगळं काही मी जे आज लेआउटमध्ये शिकवलंय, सेम याप्रमाणे राहील, पण तुमची डिझाइन मात्र अशी राहणार. ह्याच्यात तुम्ही इमेज वगैरे ज्या काही ॲड करायच्यात, ते आज मी लेआउट कसा म्हणजे आपण चेंज करतो, त्या सगळ्या गोष्टी ज्या सांगितल्यात. आता हा फॉर्म जो आहे ना, हा फॉर्म त्याच्यातला गॅजेट घेतलेला नाही हा वेगळा आहे. हा टायमर जो आहे ना, हा तिथे नाही आहे. हा वेगळ्या पद्धतीने डिझाइन केलेली थीम असल्यामुळे ही आपल्याला म्हणजे तिथे इम्प्लिमेंट केल्यानंतर आपले जे ब्लॉग्स आहेत ते ऑटोमॅटिकली या थीममध्ये कन्व्हर्ट होऊन जातील. त्याच्यामुळे तुमचा जुना जरी ब्लॉग असला वर्ष, 2 वर्षे, 5 वर्षाचा, तरी देखील त्याला काही धक्का लागत नाही किंवा काही त्याला प्रॉब्लेम नाही, तर उलटच त्याची म्हणजे व्हिजिबिलिटी वाढणार आहे आणि एंगेजमेंट वाढणार आहे. त्यामुळे आपल्याकडे लोकं आकर्षित होतील आणि जुन्या ब्लॉगला सुद्धा आपण एका नेक्स्ट लेव्हलला घेऊन जाऊ शकतो आणि नवीन असेल तर पहिल्या दिवसापासूनच आपण एकदम इम्प्रेसिव्ह अशा प्रकारे लोकांसमोर जाणार आहोत. तर या सगळ्या गोष्टी आपल्याला ज्या काही करायला लागतात, तर त्या गॅजेटमधून आपल्याला कशा चेंज करता येतात गोष्टी, हे सगळं कसं करता येतं, यासाठीचा मी उद्याचा सेशन देईल. तर त्यामुळे आता तुम्हाला लेआउटच्या मदतीने हे सगळा लेआउट चेंज करायला मी शिकवलंय आणि ह्या थीम वापरून तुम्ही लेआउट कसे चेंज करू शकता हे तुम्हाला कळलंच आहे. पण जास्तीत जास्त चांगला रिस्पॉन्सिव्ह म्हणजे तुम्हाला जर का स्ट्रक्चर हवं असेल, तर ते ह्याच्यातलं कुठलंही घ्या. मी सांगितलेल्या थीम यापैकी तरी यासारखं येणार नाही. कारण की इथे एडिटिंगच्या फार लिमिटेशन दिलेले आहेत ब्लॉगरने. त्याच्यामुळे आपल्याला अगदी नॉर्मल गोष्टी फक्त चेंज करता येतात. फार काही डिझायनिंग चेंज करता येत नाही. या जेवढ्या काही थीम्स दिलेल्या आहेत, त्यापैकी कुठलीही थीम वापरली, तरी त्याने काही फार मोठा आपल्या ब्लॉगरवरती लूक अँड फील येण्यासाठी काही पाहिजे तसा तेवढा फरक पडत नाही. तर त्यामुळे आपल्याला याच्यातली कुठलीही वापरली, तरी मी सांगितलेले जे चेंजेस आहेत तेवढेच करता येतात. गॅजेट वगैरे थोडेफार ॲड करणे आणि स्ट्रक्चरप्रमाणे थोडं जागा बदलतात गॅजेटच्या इकडे-तिकडे, बस एवढं होतं. तर अशा प्रकारे लूक अँड फील तुम्ही कुठलीही थीम वापरा, काही अडचण येणार नाही. मी मुद्दाम तुम्हाला थीम पण चेंज करून दाखवली, सगळ्या डिझायनिंग किंवा सगळ्या सेटिंग, सगळं लेआउट चेंज केल्यानंतर, गॅजेट चेंज केल्यानंतर मग मी तुम्हाला हे सगळं करून दाखवलं. थीम बदलून दाखवली, जेणेकरून आपल्याला वाटावं की बिनधास्त काम आहे. कुठलीही थीम कधीही लावू शकतो आणि कधीही काढू शकतो. आणि आपल्याला नवीन थीम ज्यांनी ॲप्लाय केली त्यांना उद्या ही थीम त्यांच्या डोमेनवरती किंवा त्यांच्या URLवरती लायसन्सिंग केली जाईल आणि तुम्हाला उद्या ही थीम संध्याकाळी इम्प्लिमेंट करून डायरेक्टली याच्यावर चेंजेस करण्यातल्या काही गोष्टी तुम्हाला सांगितल्या जातील. तुम्ही नंतर निवांत त्याच्यावर चेंज करा, कारण की लगेच तुमच्याकडे हा टेक्स्ट जो आहे बदलायला लागणारा तो काही लगेच तयार नसेलच. फक्त तुम्हाला ते आज जसं मी लेआउट सांगितलं तसा याचा लेआउट थोडासा वेगळा असेल मी दिलेल्या थीमचा. त्याच्यामुळे जराशा गोष्टी तुम्हाला समजून सांगितल्या जातील की इथून हे बदला, तिथून ते बदला आणि ते तुम्हाला एकदा कळलं की तुम्ही त्याच्यातले सगळे कंटेंट बदलू शकता. तर अशा प्रकारे आजचा ब्लॉगिंगचा सेशन जो आहे तो इथे पूर्ण होतो आहे. आता तुम्हाला काही शंका विचारायच्या असतील, काही तुमच्या राहिलेल्या प्रश्नांना उत्तरं या ठिकाणी आपण देऊया. जेणेकरून आता चर्चासत्र सुरू होईल आणि तुम्हाला प्रश्न विचारण्यासाठी हँड रेज करायचे आहेत. एका मी अनम्यूट करेल आणि तुम्ही बोलू शकता. ओके. आणि ज्यांना नवीन थीम घ्यायची असेल माझ्याकडची, त्यांनी पटापट त्या ठिकाणी Google Pay नंबर दिला आहे. तिथे तुम्ही ॲप्लाय करा. म्हणजे अगोदर तर पेमेंट केल्यानंतर स्क्रीनशॉट सहित तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. फॉर्म यासाठी सांगितला आहे की तुमचा URL तुम्हालाच माहिती आहे आणि तो तुम्ही कॉपी पेस्ट करून फॉर्ममध्ये द्याल. त्याच्यामुळे त्याच्यावर लायसन्स ॲप्लिकेबल होऊन जाईल आणि मग त्यामुळे तुम्हाला एकदा थीम तिथे मिळाली, तर तुम्ही एका दिवसात प्रोफेशनल लेव्हलला जाल. आत्तापर्यंत जेवढे लोकांचे ब्लॉग बघितले, ते एवढ्यापैकी काही थीम वापरून कंटाळलेत आणि दुसऱ्याकडून मग ते थीम विकत वगैरे घेतात. पण एवढ्या रिस्पॉन्सिव्ह थीम आपल्याला इथे कमीत कमी
खर्चामध्ये मिळत आहे. त्यामुळे ज्यांना वाटतं की बा आपण अशी थीम घ्यावी तर घेऊ शकता. लाईफ टाईम आहे ती. तिला काही इयरली वगैरे प्रत्येक वर्षाला काही खर्च वगैरे नाही लागणार. तर त्यामुळे तुम्ही एकदा घेतली, इम्प्लिमेंट केली, त्याच्यात फक्त तुमचा कंटेंट बदलला की तुम्ही कायमचे त्या थीममध्ये लोकांसमोर जाल. ठीक, तर आता ज्यांना कोणाला प्रश्न विचारायचे त्यांनी प्रश्न विचारू शकता. मी माईक इनेबल करण्यासाठी तुमच्याकडे येतोय. ₹600 पे केले असं म्हणायला तुम्ही ऑलरेडी Google फॉर्म भरला असेल तर तिथे मी उद्या तुम्हाला सगळ्यांना म्हणजे ज्यांनी केलंय त्या बल्कमध्ये आपण सगळ्या लायसन्सिंग ॲप्लाय करणार आहोत आणि उद्या तुम्हाला थीम संध्याकाळपर्यंत मिळवण्याची व्यवस्था करू. जर समजा काही प्रॉब्लेममुळे जर झालं नाही तर मग आपला उद्याचा सेशन एखाद्या वेळेस पुढे ढकलण्याची शक्यता होऊ शकते. कारण की ती थीम आल्याशिवाय आता पुढचा सेशन घेऊन काही फायदाच नाही. कारण की ती थीम असली तुमच्याकडे तर मला ते समजून सांगता येईल किंवा ठीक आहे, तर मला अजून एक होऊ शकतं की माझ्याकडे ऑलरेडी थीम आहे माझ्या ब्लॉगरवरती. त्यामुळे शक्यतो सेशन ढकलायची मला वाटतं की गरज नाही आणि मी ढकलणार पण नाही. आणि आपल्याला म्हणजे या माझ्याकडे असलेल्या थीमवरती मी तुम्हाला हे सगळं समजावून सांगेल कसं बदलायचं उद्याच्या सेशनमध्ये. जसं की बघा, हा जो ब्लॉग आहे ना माझ्याकडे, तर ह्याच्यावर मी उद्या कसं चेंज करतात, काय-काय गोष्टी कुठून चेंज केल्या जातील, हे सगळं मी तुम्हाला सांगेल. इथे क्लिक केल्यावर जो काही व्यक्ती कुठल्यातरी ठिकाणी जाणार आहे, तर ती लिंक तुम्ही कशी बदलाल, इथे लिंक कशी बदलाल, या सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकवल्या जातील, उद्या सांगितल्या जातील माझ्या डिझाईनवर. ठीक आहे. त्यामुळे उद्या जर डिझाईन आलीच आपली संध्याकाळपर्यंत, तर म्हणजे तुमची लायसन्सिंग पूर्ण झालीच तर डायरेक्ट इम्प्लिमेंट होऊनच जाईल. नाही झालं तर मी माझ्या याचे इथे दाखवेलच. आता हे बघा, माझं शाहबाज गुरुजी हा जो ब्लॉग आहे ज्याच्यावरती आपण प्रोफेशनल थीम टाकलेली आहे ती मी इथे क्लिक करतो आणि तुम्हाला तिचा बघा लेआउट दाखवतो. हे बघा, हिचा लेआउट पहिल्यापेक्षा बराच वेगळा आहे. हे पहा, एकदम सरळ सरळ खाली आपल्याला दिसतंय. कळलं का? तर या प्रकारे हा लेआउट जरासा वेगळा आहे आणि डिफॉल्ट थीमने दिलेला लेआउट वेगळा आहे. तरी पण मी तुम्हाला उद्या या सगळ्या इथे या थीममध्ये कसे काय चेंजेस कराल आणि तुम्ही तुमच्या सगळ्या गोष्टी कशा ॲड कराल, तर ह्या लेआउटवरती मी उद्या सेशन घेणार आहे. ठीक आहे. तर त्यामुळे उद्याचा सेशन हा शेवटचा असेल. ज्यांनी थीम घेतली नसेल, त्यांची इच्छा असेल तरीही येऊ शकता. असं नाही की बा तुम्ही हे घेतलं नाही म्हणून येऊ नका वगैरे, असं काही नाही. तुम्ही पण येऊ शकता. पण मॅक्सिमम तुम्हाला तर रिक्वेस्ट राहील की ही जर तुम्हाला ₹600 बजेट वाढवता आलं, तर हे कायमसाठी आपली एक प्रोफेशनल थीम तुमच्या ब्लॉगवरती इम्प्लिमेंट होईल आणि तुम्ही एक काय म्हणूया आपण प्रोफेशनल ब्लॉगर असल्यासारखं दिसेल पहिल्याच पोस्टपासून. त्यामुळे एक अमाउंटही अशी काही फार मोठी नाही आहे की जेणेकरून आपल्याला काहीतरी बँकेकडे लोनसाठी ॲप्लिकेशन करावं लागेल. तर असं काही नाही. एकदम छोटीशी अमाउंट आहे आणि त्यामुळे तुम्ही कायमसाठी ही थीम तुमच्याकडे राहील आणि इतकी अट्रॅक्टिव्ह, इतकी ॲनिमेटेड आणि या सगळ्या गोष्टी असलेली थीम जर तुमच्याकडे येते, तर तुम्हाला कळलं असेलच की बाकीचे एवढेही ब्लॉग बघितले आपण, तर अशा प्रकारची ब्लॉग डिझाईन कोणाचीच नाही आहे. ओके, आम्ही केलेला ब्लॉग दिसला नाही का? म्हणजे स्क्रीन शेअर, अच्छा, स्क्रीन शेअर मी थांबवली त्याच्यामुळे दिसलं नाही वाटतं. एकच मिनिट. हां, पुन्हा दाखवतोय. इथे ही जी डिझाईन आहे थोडंसं पुन्हा एकदा रिपीट करतो. तर इथे मी ब्लॉगच्या लेआउटमध्ये आलो आणि लेआउटमध्ये बघा मी हा ब्लॉग निवडला, शाहबाज गुरुजी, ज्याच्यावर माझी प्रोफेशनल थीम इम्प्लिमेंट केलेली आहे. तर त्याचा लेआउट पहिल्या लेआउटपेक्षा वेगळा आहे. तर इथून तुम्हाला या सगळ्या गोष्टी चेंज कशा केल्या जातील तर हे सगळं सांगितलं जाईल. हे सगळं ॲक्नॉलेजिंग आणि हे सगळं 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 तुम्हाला चेंज करता येईल. आणि याच्यात ह्या CET नीटच्या जागी सगळं काही बदलता येईल. लिंक्स बदलता येतील, लेबल्स बदलता येतील. सर्व काही तुमचं असेल. फक्त डिझाईन, ॲनिमेशन वगैरे हे आमचं असेल. आणि त्याच्या खाली तुमच्या ब्लॉगला या पद्धतीने तुमचं स्वतःचं फुटर असेल. इथे जसा शाहबाज गुरुजी दिसतोय तसा तुमचा असेल. आणि ह्या सगळ्या गोष्टी हे जे काही आहे ना, हे सगळं तुमचं असेल. ह्याच्यामुळे ज्यांना कोणाला ॲडसेन्स अप्रूव्ह करायचं आहे, त्यांना जास्त सोपं जाणार आहे. कारण की हे सगळे जे पेजेस असतात ना, सोशल मीडियाच्या लिंक्स असतील, तुमचे पेजेस असतील, कॉन्टॅक्टसचं पेज असेल, तुमची थीम किती रिस्पॉन्सिव्ह आहे, या अनेक गोष्टी मॅटर करतात ॲडसेन्स अप्रूव्ह घेताना. त्यामुळे Google मॅन्युअली रिव्ह्यू करत असतो तुमचा ॲडसेन्स अप्रूव्ह करताना.
तर त्यामुळे अशा प्रकारची थीम तुमच्याकडे असणं आणि म्हणजे ॲडसेन्स अप्रूव्ह करायचा असेल तर फायद्याचं आहेच, पण नसेल तरी देखील तुमच्याकडे लवकरात लवकर व्ह्यूअर्स अट्रॅक्ट होतील आणि टिकतील सुद्धा. त्यासाठी अशा प्रकारच्या थीमची आवश्यकता असते. ओके, चला तर मी आता जे काही तुम्हाला सांगायचं होतं ते सांगितले आणि पुन्हा एकदा मी स्क्रीन थांबवत आहे. ओके, तर आता मी प्रश्नाकडे जातोय. एकच मिनिट. ओके, चॅटिंगमध्ये काही प्रश्न आलेले आहेत ते पहिले कव्हर करतो आणि त्यानंतर आपण म्हणजे तुमचे व्हर्बली प्रश्न असतील तर ते पण घेऊ. ओके, नावाची धावपट्टी कशी ॲड करावी ते मी तुम्हाला सांगितलं होतं, की HTML जावास्क्रिप्टवाला गॅजेट ॲड करायचा आहे आणि त्या गॅजेटमध्ये मी दिलेला कोड टाकायचा आहे. तर कोड मी तिथे ॲड करून ठेवेल आपल्या कोर्समध्ये. तर तिथून तुम्ही कॉपी करा आणि तो कोड HTML जावास्क्रिप्टचा जो गॅजेट आहे, तो तुम्ही ज्या ठिकाणी पाहिजे त्या ठिकाणी ॲड करा आणि त्याच्यात हा कोड पेस्ट करा. म्हणजे स्क्रोलिंग पट्टी किंवा स्क्रोलिंग टेक्स्ट तयार होतो. लेबल्स मी ऑलरेडी सांगितले आत्ताच. पोस्ट तयार करताना डाव्या बाजूला लेबल्स आपल्याला दिलेलं असतं, तिथे तुम्ही लेबल टाईप करायचं आहे. अगोदरचे लेबल त्याच्या खाली दिसतात. तर त्यापैकीचा लेबल तुम्हाला समजा त्यापेक्षा वेगळा लेबल हवा असेल तर तुम्ही डायरेक्ट तिथेच क्रिएट पण करू शकता. जे मी आत्ता पोस्ट क्रिएट करून लेबलसाठीच मी जस्ट एक नवीन पोस्ट तयार केली, त्याच्यात तुम्हाला दाखवला. जर समजलं नसेल तर थोडंसं आणखी व्हिडिओ आजचा तुम्ही उद्या रिपीट पाहू शकता. ओके. ज्यांनी ₹600 पेमेंट केले आहे त्यांनी बिंदास राहा. इथे टाकून काही फायदा होणार नाही. जे काही Google फॉर्म तुम्हाला दिला आहे भरायला त्याच्यातच भरायचं आहे आणि तिथूनच ते तुमचे जे काही ब्लॉगचे लिंक्स आहेत त्या कॉपी केल्या जातील आणि त्याच्यावरच ते लायसन्स इम्प्लिमेंट होईल. त्याच्यामुळे मॅन्युअली किंवा मला वैयक्तिक WhatsAppला पाठवून पेक्षा डायरेक्टली तुम्ही फॉर्म भरा. जेणेकरून तुमचे URL ते सगळे एका ठिकाणी मॅनेज होतं आणि मग ते करणं पुढे सोपं होईल. हेडरवर परिपाठ, शासन निर्णय असे विविध नाव देता ब्लॉगवर कसे घ्यायचे. ओके, ते मी थोडक्यात दाखवतो कसे घ्यायचे ते. URLचे नाव कसे असावे जेणे व्ह्यूज वाढतील. URLचं नाव फार काही महत्त्वाचं नाही. म्हणजे की व्ह्यूज कसे वाढतील. शेवटी URLचं नाव जर अगोदरच कोणी घेतलेलं असेल मग तुम्हाला तर नवीन घ्यावं लागतं ना. त्याच्यामुळे आपल्या ब्लॉगचा जो कंटेंट आहे ना तो दमदार पाहिजे. त्याचं डिस्क्रिप्शन दमदार पाहिजे आहे. ब्लॉगचं टायटल तुम्ही टाकू शकता. URL डबल भेटत नाही. टायटल डबल भेटतं. पण URL डबल भेटत नाही. URL हा युनिक असतो प्रत्येकाचा वेगळा. त्याच्यामुळे URL वेगळाच घ्यावा लागेल. कसा असतो तर त्यापेक्षा आपल्याला डिस्क्रिप्शन व्यवस्थित द्यायचं आहे. आपल्या ब्लॉगवर ज्या प्रकारचा कंटेंट टाकणार आहोत आपण, त्याला कशाप्रकारे सर्च केलं जाईल, त्यातले कीवर्ड्स तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये शक्यतो घ्यावेत. ईमेलवर कुठलाही ब्लॉग तयार केल्याने मला काही त्याचा फरक पडत नाही. त्याच्याशी काही घेणं-देणं नाही. लायसन्स हे फक्त तुमच्या ब्लॉगच्या जी URL असते किंवा जी ब्लॉगची लिंक असते, त्याच्याशी कनेक्टेड असते. ती ईमेल कुठल्या ईमेलवर बनवलं आहे त्याचे आणि आमच्याशी त्याचा काही संबंध नाही किंवा त्याचं काही देणं-घेणं नाही. त्यामुळे तुम्ही जी काही लिंक पाठवता ब्लॉगची, जी लोकांना बघायला समजा त्या लिंकला क्लिक केलं ज्याच्यावर ब्लॉग दिसतो, ती लिंक आपल्याला पाहिजे आहे फॉर्ममध्ये टाकण्यासाठी. बाकी तुम्ही कुठल्या ईमेलवर बनवलं त्याचा काहीच इथे विषय नाही.
हेडरवर इमेज कशी घ्यायची तर ती मी ऑलरेडी तुम्हाला दाखवली आज. फक्त ती इमेज खूप मोठी होती त्यामुळे ती जरा व्यवस्थित दिसत नव्हती म्हणून तिला मी काढून टाकले. आजचा व्हिडिओ उद्या पुन्हा पहा जेणेकरून तुम्हाला आणखी थोडंसं स्लोली समजून घ्यायला पॉज करत वगैरे बघितल्यावर अजून चांगलं समजेल. उद्या एक दिवस गॅप देऊन परवा घ्या असं मला वाटतं नाही केलेलंच बरं आहे. कारण की एक दिवसाचा गॅप दिला पुन्हा कोणी दिसणार नाही तिथे. अर्ध्याच्या वर लोकं दिसणार नाहीत. त्याच्यामुळे कंटिन्यू उद्याच घ्या. शेवटी रेकॉर्डेड सेशन तुमच्याकडे असणारच आहेत आणि मलाही पुढचे नियोजन ठरलेले आहेत. त्यामुळे मला ढकलणं कठीण आहे. ओके, तर आता मी हँड रेज करण्यासाठी रिक्वेस्ट करतोय. तुम्ही हँड रेज करा ज्यांना प्रश्न विचारायचे असतील त्यांनी आणि मी तुम्हाला एकेकाला अॅडमिट करतो. विनोद कुमार सर मी तुम्हाला अनम्यूट केलं आहे. तुम्ही माईक सुरू करा. ओके सर. टीव्ही बंद सर. यामध्ये आपल्याला लिंक कशा घेता येतील? गव्हर्नमेंटच्या लिंक वगैरे किंवा शासनाचे GR वगैरेचे कशा घेता येतील म्हणजे तुमच्या ब्लॉगमध्ये ऍड करा ना. ब्लॉग पोस्ट लिहिताना त्याच्यात ऍड करायचे आहेत तुम्हाला. नाही सर, समजा आता मला नवोदयचं पाहायचं आहे किंवा इथलं पाहायचं आहे, ते एका लिंक मध्ये आपण क्लिक करून नाही का ते दाखवतो आपण ते. मग ते लिंक्स नावाचा गॅजेट घ्या. त्या लिंक्स नावाच्या गॅजेटमध्ये मग तुम्ही लिंक्स ऍड करा. पण बरोबर. हो त्याच्यात ऍड करा किंवा मग तुमच्या तुम्ही ब्लॉग खरं म्हणजे लिहायला जेव्हा लिहायला लागाल तेव्हा तुम्ही अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा किंवा ह्याच्यावर क्लिक करा असं पण लिंक देऊ शकता. बरोबर. ठीक आहे सर, थँक्यू सर. ओके, पुढे आहेत काकासाहेब सर, तुम्हाला बोलता येईल. यानंतर एस भट आपण तयार राहायचं आहे आणि भिडे सर आपण तयार राहायचं आहे. बोला. जरा मी लेट जॉईन झालो मग तर मला हेडरच्या संदर्भात जी आपण इमेज ऍड केली होती हेडरची, ती लहान मोठी झालेली, त्याचं जरा पुन्हा एकदा थोडस जर सांगितलं तर फार बरं होईल. बरं, ठीक आहे. आणखी एस भट, तुमचा एवढाच प्रश्न आहे का सर? हा, माझा एवढाच आहे. ओके. यानंतर एस भट आपण. नमस्कार सर. इथे होम पेज वरती जर का वेगवेगळ्या टॅब्स दाखवायच्या असतील तर कशा दाखवायच्या? म्हणजे फॉर एक्झाम्पल स्टँडर्ड 8, स्टँडर्ड 9, स्टँडर्ड 10 आणि मग ते जे काय आपण ब्लॉग लिहितो ते त्याच फोल्डर मध्ये ते पाहतील. हो, ते लेबल्स असतात मॅडम. ते जे लेबल्स असतात ना त्या लेबल्स मध्ये हेडर वरती येतील का? ते तुम्हाला पेज क्रिएट करावे लागतील तसे आणि तिथे हेडर मध्ये तुम्हाला ऍड करावे लागतील लेबल्सला. ओके ओके, थँक्यू सर. यानंतर भिडे सर. सर नमस्कार, मी राजेंद्र कुमार भिडे. नमस्कार. माझा फक्त एक छोटासाच प्रश्न आहे, बाकी सगळं छान व्यवस्थित झालेलं आहे. आपण जेव्हा डेस्कटॉप वरती हा ब्लॉगरचं पेज ओपन करतो, ओके, ईमेलच्या थ्रू, त्याच्यामध्ये वरती ब्लॉगरचा जो आयकॉन आहे त्याच्या खाली एक नाव असतं आणि त्याच्यामध्ये ॲरो दाखवलेला आहे. त्याच्यामध्ये न्यू ब्लॉग वगैरे ऍड करता येतात, बरोबर? जसे तुम्ही आता दाखवले की 3, 4, 5 तुम्ही ऍड केलेले आहेत. ओके, तर त्याचा आणि तो जो वरती येणार आहे म्हणजे व्ह्यू ब्लॉग म्हटल्यानंतर आपला जो वरती हे देतो ना आपल्याला URL, त्याचा काही संबंध नाहीये ना त्या नावाचा आणि या नावाचा? नाही, URL जो असतो ना तो वेगळा आणि हे टायटल वेगळं असतं. ओके, पण शक्यतो मिळता जुळता असेल तर बेस्टच होईल. जसं की आपलं आहे बघा, जसं शाबाज गुरुजीचं टायटल पण आपण शाबाज गुरुजी दिलेलं आहे आणि URL पण shabazguruji.blogger.com असंच आहे. बरोबर. ओके. नाही, आणि मग त्या केसमध्ये तिथे जी काही पेजेस बनवली जातील म्हणजे आता त्याच्या खाली ओके न्यू ब्लॉग लिहिले जातात, तर त्याच्यामध्ये या URL वरती जे काही डिझाईन मला मिळणार आहे त्या तिकडच्या सगळ्यांना अप्लाय करता येऊ शकतं का नाही? कुठल्या डिझाईन बद्दल बोलताय? आता आपण ते 600 रुपयामध्ये जे विकत घेणार आहोत ना, थीम काय ते काय ते तुमच्याकडनं, तर ते आता ह्या URL वरतीच घेणार आहोत, बरोबर आहे? तर ह्या URL मध्ये जेवढी पेजेस असतील करणार किंवा जेवढे वेगवेगळे सब सेक्शन बनवणार त्या सगळ्याला इम्प्लिमेंट करता येणार आहे का नाही? हो, तेच. एकदा थीम इम्प्लिमेंट झाल्यानंतर, थीम म्हणा किंवा डिझाईन म्हणा, बोली भाषेत डिझाईन म्हणतो, टेक्निकल भाषेत थीम म्हणतो, तर ती एकदा इम्प्लिमेंट झाल्यानंतर तुम्ही तिच्यावर वर्षानुवर्षे तुम्ही जे काही ब्लॉग ऍड करणार सगळ्यावर लागू पडते ती थीम. अच्छा, म्हणजे फक्त URL शी कनेक्टेड राहणार आहे फक्त ते. URL शी कनेक्टेड असणार आहे.
इथे एकच URL असेल, बाकी दुसऱ्या URL ला ते जाणार नाही. ते दुसरे सगळे बरोबर URL ना? त्याच्या अंतर्गत येत असतात. बाकीच्या प्रत्येक पोस्टला बघा वेगळा URL असतो. ओके प्रत्येक ओके पोस्टला हा वेगळा URL असतो. पण तुमचं हे जे आता तुम्हाला दाखवतो थोडक्यात इथे हा. स्क्रीन शेअर करून. आता स्क्रीन दिसते का तुम्हाला? हो हो दिसते. आता बघा इथे काय URL आहे, सुभाष बडे ऑफिशियल blogspot.com ही आहे होम बरोबर पेजची समजा URL, जी की मूळ बरोबर URL आहे. आता ही या हा पोस्टला ओपन केलं मी, हा तर बघा याच्या पुढे अजून काहीतरी आलेलं आहे. हो ठीक आहे ना, म्हणजे बरोबर प्रत्येक पोस्टची URL ऑटोमॅटिक तयार झालेली असते. पण अच्छा त्याच्या हा. आतमध्ये हे मात्र कंपल्सरी ऍड असतं एवढं. ओके ओके मग याच्याशी आपला लायसन्स कनेक्टेड आहे, याच्यावर थीम इम्प्लिमेंट झालेले असल्यामुळे हे त्याच्या अंतर्गत येतात सगळे पेजेस. ओके ओके तेच त्यामुळे तेच ती हवं होतं सगळ्या मला. पेजेसला ऑटोमॅटिक ती अप्लाय होत असते. हा म्हणजे इथे जेवढी पेजेस वेगवेगळ्या पद्धतीचे, असं समजा मी फोटोग्राफर आहे, मी ट्रेनर आहे, मी वेगळं आहे, तर ते वेगवेगळं मी जे ब्लॉगच्या हिशोबाने काही करीन तर त्याला ते अप्लाय होईल. बरोबर ना? नाही नाही नाही, अजून एक गंमत उठलेली आहे तुमच्याकडून. इथे बघा, हा shahbazguruji.com हा आपला शहाबाज गुरुजी नावाचा एक ब्लॉग आहे माझा. याच्या बरोबर आहे आतमध्ये ब्लॉग डिझाईन ट्रेनिंग नावाचा एक ब्लॉग आहे बरोबर आहे आणि टेस्ट ब्लॉग आहे. बरोबर आहे तर ह्या तिघांचे URL प्रत्येकाचे वेगवेगळे आहेत. ओके म्हणून मी याच्यावर इम्प्लिमेंट केलेली डिझाईन याच्यावर नाही दिसणार किंवा याच्यावर पण नाही दिसणार. ओके 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 कारण की हे हे तिघे एकमेकाचे भाऊ आहेत. ओके ओके हे एकमेकाखाली नाही येते, अंतर्गत नाही येत. समजलं. ठीक आहे ना. तर आता बघा, जसं हा, की समजा इथे आपण इथे याचं नाव काय आहे, सुभाष बडे ऑफिशियल, आणि याचं नाव काय हो आहे, shahbazguruji.blogspot.com. बरोबर म्हणजे हे टोटली URL चेंज आहेत, डिफरंट आहेत. हा कळलं का? आणि हे जे हा हे हा होतं, हे पुढचं येणं हे याच्या अंतर्गत असल्यामुळे हे सोबत राहतंय आधीचा भाग. अच्छा म्हणून सगळ्या पेजेसला लागू पडतो आपली थीम याच्यावर जी इम्प्लिमेंट केली असेल. पण हे टोटलच चेंज झालं ना इथे. हे बघा, ह्याच्यात हो ते हो सुभाष बडे ऑफिशियल आहेच नाही. हा हा त्याच्यामुळे हा समजलं टोटल डिफरंट ब्लॉग. समजलं ओके. तर काही जणांकडून तसं मला दुपारी पण कॉल आले होते, की सर मी याच्यात जर का 2, 3, 4, 5, 10 ब्लॉग ॲड केले, तर सगळ्यांना ही थीम हा इम्प्लिमेंट होईल का? तर असं नाही. ती थीम हा प्रत्येक ब्लॉगला वेगळी असते, वेगळी घ्यावी लागेल. ओके आणि ठीक आहे आपण समजलं दिलेली जी थीम आहे ती एका जी URL आहे त्याच्यासोबत ती लायसेन्सिबल असल्यामुळे ती तुम्हाला दुसऱ्या ब्लॉगला वापरता म्हणजे वापरली तरी ती दिसणार नाही किंवा तिथे इम्प्लिमेंट दिसणार होणारच नाही नाही ती. तर ठीक त्यामुळे आहे आपल्याला प्रत्येक ब्लॉगला वेगळी थीम घ्यावी लागेल विकत. ठीक आहे समजलं ओके ठीक आहे. ओके. धन्यवाद सर. आणखी पुढचा प्रश्न कोणाला विचारायचा आहे? लोहेकर मॅडम आणि मनीष सर, आपण पण तयार राहा. पूनम पूनम मॅडम तयार राहायचे, पांचाळ सर तयार राहायचे. हॅलो सर, बोला. आपण जे 9 पॉईंट वर आपण क्लिक करतो तर ब्लॉग जे आयकॉन आहे ब्लॉगवरचा तो दिसत नाही माझ्या याच्यात. कुठे क्लिक करतो? 9 जे 9 पॉईंट आहे का नाही, क्रोम ब्राउझर वर जातो आपण दोन चार पाच मिनिटं तर डायरेक्ट मला झालं ते माझं. ब्लॉग शोधताना म्हणजे टाकावं लागते ब्लॉग स्पॉट, तर आयकॉन दिसत नाही ब्लॉगचं. ब्लॉगचा आयकॉन, एक मिनिट, म्हणजे तुम्हाला हा आयकॉन म्हणायचा आहे का? एक मी हा, चेक. ब्लॉगरचा आयकॉन दिसत नाही. जसं आपण ऍपमध्ये कोणते ऍप डाउनलोड करतो प्ले स्टोअरवर, तर तो ऍप आपल्या मोबाईल मध्ये येते. मग तुम्ही डेस्कटॉपवर बोलताय की मोबाईलवर बोलताय की कशावर? मोबाईल वरूनच करते सगळं. मोबाईलवरून नाही दिसणार. मोबाईलवरून तुम्हाला जरी तुम्ही प्ले स्टोअरवरून डाउनलोड केला तरी त्याच्यात ह्या सेटिंग मिळणार नाहीत. तुम्हाला डायरेक्टली हे टाईप करायचे blogger.com मोबाईलवरती. प्ले स्टोअर मी डाउनलोड केले नाही, फक्त करूच ते नका. डायरेक्ट. हे असं टाका. तुमच्या Google Chrome ब्राउझरमध्ये blogger.com असं टाका. तुम्ही पहिल्या दिवशी सेशन अटेंड नाही केलं वाटतं. आणि थोडस लेट झालं सर. तर पहिल्या दिवशी हे सगळं सांगितलेलं आहे की मोबाईलवरून तुम्ही कसं करणार. नाही, ते तिथे क्लिक केल्यावर येतात पण असं आयकॉन दिसत नाही माझ्या याच्यात. आयकॉन दिसणारच नाही. आयकॉनची गरज काय तुम्हाला? आणि जर आयकॉन पाहिजे असेल तर घेता येतो, परंतु तुम्हाला ते इथे जायचंय, तुम्हाला blogger.comच्या इथे. आणि blogger.comला ओपन केलं की ऑटोमॅटिकच तुम्हाला मी जे डेस्कटॉपवर दाखवतो ते सगळं करता येतं. आणि जर काय जमत नसेल तर पहिल्या दिवशीचं सेशन सुरुवात बघा त्याची. बर, ठीक आहे सर. ओके, धन्यवाद. ओके, पुढील मनीष सर, नमस्कार बोला. सर. मी
हेडरवरती जे आपण परिपाठ शासन निर्णय मेसेज टाकला होता सर मी, तो मला एकदा घेऊन दाखवा ना कसं घ्यायचे आपण. वेगवेगळे मुद्दे जर घ्यायचे असतील आपल्या ब्लॉगवर. बरं बरं बरं. आणखी 1-2 प्रश्न राहिलेत फक्त. विद्या कुटे मॅडम. विद्या कुटे मॅडम, माईक सुरू करा. आणि पूनम मॅडम, तुमचं काय म्हणणं आहे? हॅलो. बोला. हॅलो सर. काही वेळानं पोस्ट सेंड केल्यानंतर वन साइड जाते, तर सेंटरला कसे आणायचे? पोस्ट सेंड केल्यानंतर वन साइडला जाते. म्हणजे टेक्स्ट मेसेज जर असेल तर तो एका साइडला म्हणजे लेफ्ट साइडलाच येत आहे तो. अच्छा, तुम्ही सेंटर करू शकता ना पोस्ट डिझाईन करतानाच. जसं की तुम्हाला आता माझी स्क्रीन दिसते का? दिसत असेल. हो. तर इथे पहा, आपण पोस्ट डिझाईन करतो. समजा कुठली आपण ह्या ट्रेनिंगवाला ब्लॉग घेऊ आणि इथे मी तुम्हाला पोस्ट दाखवल्या होत्या. ह्याच्यात पोस्ट समजा तुम्हाला कुठली एक तयार करायची आहे. इथे तुमचा जो कॉन्टेंट आहे याला तुम्हाला सेंटर ठेवायचं असेल तर याला ऑल सिलेक्ट करून याला इथे सेंटर करा. अच्छा. यापैकी काय जे तुम्हाला वाटेल ते योग्य ते सेटिंग लावा. अच्छा, ठीक आहे सर. ओके, पुढचं अजून कोण आहे? ठीक. पूनम मॅडम, तुमचा काय प्रश्न राहिला आहे? हॅलो. हा बोला. हा सर, लिंक कशी शेअर करायची? लिंक इथे बघा. तुम्ही जेव्हा या पेजवरती कुठेही असा, या सेटिंगच्या बटन बघा, सगळ्यात खाली दिसतं व्ह्यू ब्लॉग, दिसतोय का? तर याला तुम्हाला क्लिक करायचंय. हे बघा, क्लिक केलं की लगेच इथे लोड होतो आणि हा URL असतो तुमचा. पुढची अमाऊंट मला माहित नाही आता किती आहे. कळलं का सर? बिल ग्रुप जनरेट केलं. बिल ग्रुप जनरेट केल्यानंतर मग ते आपल्या. ठीक. पूनम मॅडम, तुमचं काय म्हणणं होतं? आता माईक तुमचा चालू आहे अजून. हा, लिंक कशी शेअर करायची तेच होतं. हा, झालं तुमचं झालं. ओके, आणखी एकच राहिले आता. कोण आहे? गव्हाणे सर आणि पांचाळ सर. नमस्कार सर. माझ्या याच्यामध्ये बोला गव्हाणे सर. माझ्या याच्यामध्ये इमेज ऍड होत नाही. मी मोबाईल वरून करतोय पण इमेज ऍड होत नाही माझ्या याच्यातून. दुसरी इमेज घेऊन पहा. जी गॅलरी आहे त्यातून इमेज त्याच्यामध्ये येत नाही. दुसरी इमेज घेऊन पहा. इमेज दुसरी घेऊन पहा. काहीतरी येते असं फोटो वगैरे असं. दुसरी इमेज घेऊन पहा. सिम्बॉल कसं? इमेज दुसरी घेऊन पहा वाटल्यास. कारण की मी तर मोबाईल वरून करून पाहिलेलं आहे, काही तर अडचण येत नव्हती. ओके, बोला. आणखी कोणीतरी? पांचाळ सर. नमस्कार सर. नमस्कार सर. ते आता मगाशी तुम्ही सांगितलं वेगळे वेगळे, जसं शाबास गुरुजी, त्याच्यानंतर शाबास गुरुजी ऑफिशियल आहे, हे सब्जेक्ट दिलं म्हणजे टायटल आहेत ना ते. मग ते टायटलला मग आपल्याला मग प्रत्येक टायटलला ते वेगळं वेगळं हे करावं लागणार का? विकत घ्यावं लागणार 600 रुपयाचं? हो, प्रत्येक टायटलला. आपली. आणि मग समजा एकच टायटल आणि त्याच्यातले सब्जेक्ट वेगळे जर करायचे असेल तर मग कसं काय करायचं? ते एकाच ब्लॉगवरती करावं लागेल जर करायचं असेल तर. वेगवेगळे टायटल तयारच करू नका ना. नाही, टायटल म्हणजे कसं, सब्जेक्ट वेगळे वेगळे पण टायटल एकच. जसं की शाबास गुरुजी किंवा तुमचं नाव पांचाळ सर blogger.com आणि तुम्हाला मराठीचे पण समजा पोस्ट द्यायच्या, हिंदी विषयाच्या, तर त्याच्यात लेबल क्रिएट करा ना तुम्ही. अच्छा, लेबल दिले तर वेगळे चालतात ते. आणि तुम्हाला URL म्हणजे त्या ब्लॉगरच्या ह्याच्यावर नंतर मग पाठवायचं आहे का? लेबल म्हणजे उदाहरणार्थ कम्प्युटरवरती जसे फोल्डर आपण बनवतो की नाही, एक आधी फोल्डर बनवतो त्याच्या आतमध्ये आपण आणखी सब फोल्डर बनवतो, तसं लेबल्स म्हणजे फोल्डर्स असे समजा तुम्ही. अच्छा, ओके. म्हणजे त्या आपल्या एका, जरी समजा मला सांगा ह्या हिशोबाने समजा एकच वर्ड पकडा, तो माझा झाला ब्लॉगर. आणि त्या ह्याच्यामध्ये नंतर मग झालं समजा किचन झालं, त्याच्यानंतर बाथरूम झालं, या हिशोबाने जर त्याच्यात ते लेबल झाले माझे. म्हणजे तुम्हाला फक्त मला सांगा हे फक्त एवढं, त्याला ते हे करून खाली व्ह्यू ब्लॉग हे करायचं आणि त्याचा URL जो येईल तो पाठवायचा आहे तुम्हाला. हो, बरोबर. एकच कुठलंही टायटल घ्या, त्याच्या खाली व्ह्यू ब्लॉग केल्यानंतर जो URL येतो तो पाठवायचा. ठीक आहे. ओके सर, ठीक आहे. उद्या फोन करतो सर. ओके, धन्यवाद. धन्यवाद. माझ्या ब्लॉगरवर फक्त शैक्षणिक व्हिडिओ ठेवू शकतो का? ठेवू शकता. त्याची तसं काही बंधन नाही की शैक्षणिक व्हिडिओज फक्त ठेवू नका वगैरे, असं काही नाही. तुम्ही लिखाण ठेवा,
किंवा तुमचा व्हिडिओ ठेवा, व्हिडिओ आणि लिखाण मिक्स करा, काही चालतंय. ओके, तर मी आता काहीतरी लेबलच्या काही संदर्भात प्रश्न होता, काहीतरी मेनू तयार करण्याविषयी. पूनम नावाने कुणीतरी विचारला होता बघा. लोअर हँड केले आहेत. मी कोणाचा तरी एक प्रश्न होता, हेडर किंवा लेबल किंवा असं काहीतरी प्रश्न होता, जो की म्हणालो होतो मी तुम्हाला दाखवतो म्हणून. हेडरवर परिपाठ शासन निर्णय असे हेडरवर नाव ब्लॉगवर कसे घ्यावे. ओके, तर आता पहा, आपण इथे आहोत डिझाईन मध्ये आणि इकडे लेआउट. आता आपण थीम कोणती घेतली जरा एकदा बघूया. पहिल्यासारखी करून घेऊ आपण याच्यावर. इथे पुस्तकावाली. ओके, तर या पद्धतीने. आणि आता आपण काय करू, लेआउट मध्ये जाऊ. बघा, मी लेआउट मध्ये येतोय आणि इथे हेडर जो आहे, सॉरी, हेडरच्या खाली आहे क्रॉस कॉलम. तर इथे एकच गॅजेट या थीमने काय केले, ऍड करायची सोय दिलेली आहे आणि त्याच्यात मी केलाय स्क्रोल टेक्स्ट. ठीक आहे, तर मी इथे क्लिक करतो आणि हा स्क्रोल टेक्स्टचा जो कोड आहे तो ऑलरेडी मी याच्यामध्ये तुम्हाला देणार आहे आपल्या कोर्समध्ये, पण जस्ट आता इथून रिमूव्ह करतो मी. ओके, तो रिमूव्ह केला आणि मी इथे क्लिक करतो आणि इथे आपल्याला पाहिजे हेडर, पेज हेडर, पेजेस. ओके, पेजेस घेऊया आपण. तर इथे आपल्याला काय पाहिजे, पेजेस डिस्प्ले अ लिस्ट ऑफ स्टँड अलोन पेज. ओके, तर मी इथे क्लिक करतो आणि या ठिकाणी बघा पेजेस. तर इकडे एक पेज तर ऑलरेडी समजा इथे आपण देऊया, इथे होम असं नाव देऊ, होम. ठीक, आणि इथे नाव देऊ आपण, इथे कॉन्टॅक्टस. सेव, ॲड न्यू आयटम. इथे तुम्हाला काय पाहिजे, शासन निर्णय. शासन निर्णय. इथे पेजचा URL सध्या आपल्याकडे नाही आहे काही, म्हणून मी इथे काय करतो, हॅच असं लिहितो सध्या. नंतर URL तुम्ही याच्यात ॲड करू शकता. सध्या हॅच लिहिले, सेव्ह केलं. आणखी काय पाहिजे तुम्हाला, आपण टाकूया इथे आणखी काय काय आहे, विविध नावे. ओके, एवढंच आले शासन निर्णय. मी इथे टाकतो मराठी आणि ते सध्या URL माझ्याकडे नाही आहे, मी हॅश टाकतो. आणखी एक काहीतरी असंच करूया, विज्ञान. जर तुमच्याकडे सध्या URL नसेल पण तुम्हाला तिथे डिस्प्ले करायचं असेल तर हॅश तिथे टाकून ठेवा. ठीक आहे ना. ओके करा. अशा प्रकारे बघा मी काही केलेत पेजेस. असे तुम्ही खाली किती वाढवू शकता, असे कितीही वाढवू शकता. ॲड न्यू ते लांबलचक यादी होऊ शकते पाहिजे तेवढी. त्याला काही लिमिट नाही आहे की किती लांबीत जाईल ती. मी सेव्ह करतो आणि इथे पण सेव्ह करतो. हे बघा कुठं केलं मी, हेडरच्या खाली क्रॉस कॉलममध्ये मी ऑलरेडी स्क्रोल टेक्स्ट टाकला होता तिथे. तर आता मी इकडे या इथे जातो आणि रिफ्रेश करतो. हा स्क्रोल टेक्स्ट निघून जाईल पहा. हे पहा आलं का इथे, होम, कॉन्टॅक्टस, शासन निर्णय, मराठी, विज्ञान आणि असे असंख्य असू शकतात. इथपर्यंत गेले तुमची नावं, आणखी खाली त्याची यादी तयार होऊ शकते. असंच पाहिजे होतं का तुम्हाला, किंवा हेच म्हणायचं होतं का? हो सर, यस. तर म्हणजे तुमचं म्हणणं
मी अंदाजे ओळखलं हेच म्हणायचंय तुम्हाला, आणि 2 जणांनी हे प्रश्न सेम विचारले होते. तर अशा प्रकारचे मेनू आपण तयार केले. याच्या जागी स्क्रोलिंग टेक्स्ट जो टाकला होता ना, तो मात्र काढावा लागला. कारण की थीमची डिझाइन आहे त्याच्या अनुसरून आपल्याला इथे टॅब जर पाहिजे असतील तर तो मला काढावा लागणार होता. तर कुठे ॲड केला पुन्हा एकदा लक्षात घ्या. हा आहे हेडर. ही जी तुम्हाला येलोइश कलरची जी तुम्हाला दिसते ना, काय म्हणूया आपण हेडर इमेज, त्याच्या खाली या ठिकाणी पहा हे हेडर, आणि त्याच्या खाली क्रॉस कॉलम नावाने इथे एक आपल्याला गॅजेट ॲड करण्याची संधी होती. तर तिथे मी स्क्रोल टेक्स्ट टाकला होता, आणि मला तर मेनू पण तिथेच पाहिजेत, आणि या थीमने आणखी एक गॅजेट ॲड करायची संधी जर दिली असती तर मी इथे मेनू ॲड करून त्याच्या खाली स्क्रोल टेक्स्ट पण टाकू शकलो असतो. पण तशी सोय नाही आहे, म्हणून मग आपण त्याला काढलं आणि त्याच्या जागी मेनू ॲड केले. ठीक, आपण दुसऱ्या ठिकाणी आता तुम्हाला ते स्क्रोलिंग टेक्स्ट ॲड करून दाखवतो. या साईडला कुठेतरी, कुठे करूया, इथेच करूया. किंवा स्क्रोलिंग टेक्स्ट जिथे जिथे गॅजेट ॲड करता येतो ना, तिथे तुम्ही कुठेही टाकू शकता. ठीक ना. तर मी कुठे टाकतो, इथे टाकतो. मी क्लिक करतो, आणि हे बघा स्क्रोलिंग टेक्स्ट ॲड करायचा म्हणजे मी एक कोड देणार. कोड इन्सर्ट करायचा असला की तुम्हाला HTML जावास्क्रिप्ट हाच गॅजेट वापरावा लागेल. ठीक आहे. तर मी समजा तुम्हाला स्क्रोलिंग टेक्स्टचा कोड जो दिला आहे तो टाकायचा कुठे, तर ह्या बाकीच्या गॅजेटमध्ये तो रन नाही होणार. तो फक्त HTML जावास्क्रिप्टमध्येच होणार, कारण की तो एक HTML कोड आहे म्हणून. तर इथे क्लिक करूया आपण, आणि इथे आपण याला नाव देऊया काही पण, वेलकम किंवा सुस्वागतम मराठी. आणि इथे आपण कॉन्टेंट मगाचा घेऊया आणि सेव्ह करूया. केलं मी सेव्ह. कुठे केले, हे पेजेसच्या वर फुटरच्या सेक्शनमध्ये. आणि इकडे आपण आता हे तर मेनू आलेले आहेतच. आता खाली काहीच नाही आहे बघा. आता तुम्हाला खाली अजून रिफ्रेश करण्याच्या अगोदर दाखवतो. हे पहा पेजेसच्या वरती मी टाकलेलं आहे त्याला, अजून तो इथे आलेला नाही स्क्रोलिंग टेक्स्ट. तर इथे हे पेजेस आहेत, आणि त्याच्यावरती आता तो येईल रिफ्रेश केल्यावर. हे पहा इथे स्क्रोलिंग टेक्स्ट सुरू झालेला आहे. आणि सुस्वागतम हे जे टायटल दिलेलं आहे ते तुम्ही बदलू शकता, जे पाहिजे ते तुम्ही टाकू शकता. ओके. PPT ॲड कशा करायच्या, किंवा एखादी PDF कशी ॲड करायची ते सांगतो. आता तुम्ही चॅटिंगमध्ये टाकलंय म्हणून आता हा प्रश्न आलाय तर मी घेतो. तर समजा मी एका माझ्या ड्राईव्हवरती जातो, आणि ड्राईव्हवरून एखादी PDF आपण घेऊया. आता PDF माझ्याकडे कुठे असेल, ओके ड्राईव्ह. ओके, जस्ट एक कुठली तरी PDF मी ॲड करून दाखवतो सॅम्पलसाठी. याच्यात नाही सापडणार. ओके, इथे PDF आहे बघा. PDF तुम्हाला ॲड करायची असेल तर कशी करणार, तर याला आहे बघा SLVMC म्हणजे स्टेट लेवल व्हिडिओ मेकिंग कॉम्पिटिशनचा हा GR आहे. याला मी ओपन करतो. ओपन झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे. लक्षात घ्या स्टेप्स, आणि इथे करायचे ओपन न्यू विंडो. ओपन झाल्यानंतर ओपन न्यू विंडो ती ओपन होऊ द्या, आणि यानंतर पुन्हा आणखी 3 डॉटला क्लिक करा, आणि इथे दिलेलं असेल एम्बेड आयटम. एम्बेड आयटम मी क्लिक करतो, आणि हा कोड तुम्हाला कॉपी करायचा आहे. कॉपी केला, किंवा मी राईट क्लिक करून इथून दाखवतो कॉपी करून, कारण की कीबोर्डवरून तुम्हाला समजत नाही ना केलं का नाही. आणि आपण इथे येऊ लेआउटमध्ये. आपल्याला आता PDF एम्बेड करायची, तर एम्बेड म्हटलं म्हणजे कोड आला. तो जो मी केलाय कॉपी तो काय आहे, कोड आहे. मग कोड आपल्याला इथे टाकायचा आहे. तर तो कसा टाकणार, जसं की पोस्टमध्ये आपल्याला टाकायचं आहे. तर मी इथे जाईल पोस्ट, आणि एक नवीन पोस्ट क्रिएट करतो, आणि इथे आपण टायटल देऊया.
टायटल काय देऊया, राज्यस्तरीय व्हिडिओ निर्मिती. ओके, असं टायटल मी दिलं आणि आपल्याला इथे काहीतरी समजा डमी टेक्स्ट टाकूया आपण. ओके, मी ऑलरेडी कोड कॉपी केला त्याच्यामुळे लगेच नाही कॉपी करत, कारण की इथे जायचं आपण एडिट आणि इथे आहे HTML व्ह्यू. इथे आपण क्लिक केल्यानंतर इथे याला डिलीट करून टाका जे काय आहे ते, आणि याला म्हणा ह्या कोड मी टाकला. टाकल्यानंतर आपण इथे प्रिव्ह्यूला क्लिक करून पाहूया आणि थोडंसं खाली या. हे पहा, PDF आलेली आहे. वरचं टायटल आहे आणि खाली मी PDF जी आहे ना ती त्या गुगल ड्राईव्हची इन्सर्ट केलेली आहे. तर तुम्हाला दिसते PDF त्याच्यात आलेली आहे. जस्ट आपण डायरेक्टली पब्लिश करून पाहू. आता इथे हे टाकले आणि मी इथे क्लिक करतो आणि कंपोज व्ह्यू इथे जातो, किंवा पब्लिशही डायरेक्ट केलं तरी काही अडचण नाही. इथे एक आपण समजा लेबल द्यायचं. मग अशी कोणीतरी लेबलबद्दल बोललो होतं, तर लेबल इथे आपल्याला ऑलरेडी आपण तयार केलेत लेबल ते इथे खाली येत असतात. जर यापैकी वेगळा लेबल हवा असेल तर आपण इथे दुसरा लेबल ॲड करू शकतो डायरेक्टली लिहून. इथे काय करूया, राज्यस्तरीय स्पर्धा, किंवा आपण डायरेक्टली एक शॉर्ट फॉर्म देतो जसा मी दिलेला आहे SLVMC, आणि लेबल पब्लिश केला की ऑटोमॅटिक तो ॲड होऊन जाईल. कन्फर्म, आणि इथे बघूया आपण. पब्लिश झाली नाही वाटतं का? ओके, काहीतरी एरर आला आहे. आता ही लिंक इथे टाकताना एक गोष्ट पण लक्षात ठेवणं आवश्यक आहे, जी की समजा आपण हा जर का URL इथून घेणार असू या PDFचा, तर तो आपल्याला पब्लिकली अवेलेबल करून द्यावा लागेल. जसं की समजा इथून आपण त्याची लिंक जी आहे ना ती आपल्याला शेअरच्या इथे क्लिक करून आपल्याला ती एव्हरीवन आहे की नाही ते बघावं लागेल. इथे काय एव्हरीवन आहे, व्ह्यूअर ॲक्सेस आहे, तर हे सगळं कन्फर्म असलं पाहिजे आणि मगच आपल्याला हे करायचे. ठीक आहे, तर ही एव्हरीवन तर आहे. मग अडचण काय झाली तिला? ओके, मी जरा URL पुन्हा दुसरा टाकतो त्याच्यात चेक करून. एम्बेड, कॉपी, ओके. इथे काहीतरी भलतंच आलं होतं, ॲटो प्ले वगैरे असं काहीतरी. आता मी अपडेट करतो. काहीतरी प्रॉब्लेम होत आहे.
ओके, काहीतरी एरर येतोय सध्या तरी, तर आपण पुन्हा उद्या ट्राय करू याच्यावर. इथे प्रिव्ह्यूला तर दिसतंय पण इकडे येत नाही. ओके, तर ॲड करायची पद्धत हीच आहे. या पद्धतीनेच आपण ॲड करतो. PDF वगैरे जर करायचे असतील तर यासाठी आपल्याला HTML या व्ह्यूमध्ये जाऊन तो कोड कॉपी करावा लागतो आणि ऑटोमॅटिकली ते सगळं इथे दिसतं. तर अशा पद्धतीने PDFचा कोड आपण गुगल ड्राईव्हचा, व्हिडिओचा कोड गुगल ड्राईव्हचा, किंवा आपण एखादा यूट्यूबचा व्हिडिओ पण एम्बेड करू शकतो, ह्या सगळ्या गोष्टी. तर इथून व्हिडिओ ॲड करताना आपल्याला यूट्यूब इथे दिलेलं असतं, फक्त लिंक कॉपी पेस्ट करायची आणि ते व्हिडिओ ॲड करायचा. तर इथं आपण शिकलेलं आहोतच किंवा मी सांगितलेलं आहे याबद्दल. PPT कशी तयार, PPT पण आपल्याला गुगल ड्राईव्हला आधी टाकावी लागेल आणि तिचा कोड इथे टाकावा लागेल, तरच ते आपल्याला टाकता येऊ शकते. ठीक, चला तर या पद्धतीने आपण आता ब्लॉगरवरती कसं डिझायनिंग वगैरे ह्या सगळ्या गोष्टी डिटेली बघितलेल्या आहेत आणि तुम्हाला आता याची सरावाची गरज आहे. व्हिडिओ रेकॉर्डेड पुन्हा पाहून स्टॉप करत पॉज करत तुम्ही हे सगळं करा. लॉग इनला तुमचा कोर्स सगळ्यांना अवेलेबल असेलच, त्यामुळे तशी चिंता नाहीच आहे. परंतु नसेल कोणाला तर तुम्ही एकदा लॉग इन करून पहा आणि कोर्स दिसत नसेल तर तुम्ही कुठल्याही ईमेल आय डी शाबास गुरुजीवरती लॉग इन करतात, तो ईमेल आय डी मला पाठवा आणि पेमेंट करताना शक्यतो तोच वापरलेला असावा, तरच हे सगळं चालू होईल. आणि जरी सेम वाटत असेल की मी पेमेंट करताना हा वापरला, सगळं काही ओके आहे, पण तरी दिसत नाही, तरी तो मला ईमेल आय डी पाठवा. मी त्याचं जे काही एरर असेल व्हेरिफिकेशन करून दूर करेल. हां, बोला भाविस्कर सर. सर, ते पेमेंट करायला प्रॉब्लेम येतोय मला. मी क्रेडिट कार्डवरनं करायचं मला, तर होत नाही ते नंबरवर. नाही, नंबरवर नसतं होत क्रेडिट कार्डने. तुम्हाला लिंक मग शेअर करावी लागेल मला, तर मी उद्या शेअर करेल. हा, तसं मला तुम्ही रिप्लाय उद्या टाका, कर. मला क्रेडिट कार्डने पेमेंट करायचं आहे, लिंक पाठवा, तर मी पाठवतो. पाठवा सर, पाठवा. ओके. तर आणखी काय तुम्हाला आपण तयार केलेले रिफ्रेश वगैरे. ओके, वॉच वगैरे घ्यायचे असेल तर तुम्हाला HTML कोड तिथे वापरावा लागेल वॉचसाठीचा. तर तुम्हाला तो कोड माझ्याकडे पण नाही आहे, पण तो कोड कुठून तरी शोधून आपल्या कोर्समध्ये ॲड करेल वाटल्यास. आणि जर तो तुम्हाला HTMLचा जो हे आहे ना गॅजेट, त्याच्यात तुम्हाला तो टाकला योग्य त्या ठिकाणी, तो गॅजेट ॲड करा आणि तिथे तो कोड टाकला की तुमचा वॉच सुरू होईल. ओके, दुर्योधन जठार सर, काय बोलायचंय तुम्हाला? सर, माझं पण पेमेंट फेल होतं. 2-3 वेळा ट्राय केलं मी, पेमेंट फेल होतं. तुम्हाला स्क्रीनशॉट तुमचा तर पाठवला मी. स्क्रीनशॉट बघून तुमच्याच बँकेचा प्रॉब्लेम आहे असं दिसतंय. कारण मी गुगल पे, फोन पे दोन्ही ट्राय केला, पण नाही ट्राय करतो सर. यामध्ये डाउनलोड बटन पण ऍड करता येईल ना आपल्याला? नाही करता येत. ब्लॉगरवरती डाउनलोड बटन नाही ऍड करता येत. हो का? आता समजा तो PDF आपण टाकला आणि त्याला जर दुसऱ्यांना डाउनलोड करायचं असेल, तो करू शकतो. त्या लिंकला जो वरती प्रिव्ह्यू असतो, वर एक ॲरो असतो, त्याला क्लिक केल्यानंतर तो वेगळ्या URL वर जातो गुगल ड्राईव्हच्या आणि तिथून तो डाउनलोड करू शकतो. पण डायरेक्ट डाउनलोड नाही. किंवा मग डायरेक्ट डाउनलोडसाठीचा तुम्हाला आणखी एक वेगळा ऑप्शन आहे, जो की मी तुम्हाला एक थोडासा एक कोड देईल, त्याच्यात तुमचा गुगलचा URL टाकायचा. तो डायरेक्टली तुम्हाला एका म्हणजे लिंक ती इन्सर्ट करावी लागेल एका विशिष्ट शब्दाला, तर त्याच्यात क्लिक केलं की तो डाउनलोड होईल ती तुमची लिंक. ओके सर. ओके, तर सगळ्यांना सांगायचं हेच की आता बरेचसे जण तर कमी झालेले आहेत. blogger.com वरती बऱ्यापैकी म्हणजे लिमिटेड फंक्शनॅलिटी आहेत, कारण की तो फ्रीवाला प्लॅटफॉर्म आहे आणि फ्रीवाला असल्यामुळे त्याला भरपूर लिमिटेशन आहेत. पण तुम्हाला ज्यांना खरंच मोठं अर्निंग करायचं आहे आणि खूप हाय प्रोफेशनल लेवलला तुमचं काम न्यायचं आहे, तर अशांना हा ब्लॉगर जो आहे ना तो तेवढासा सुटेबल नाही आहे. पण ज्यांना फ्रीमध्ये सगळं काम चालवायचं आहे आणि जी मी डिझाईन दिलेली आहे तिच्यामुळे थोडासा लुक चांगला येईल आणि अजून तुम्ही चांगले थोडेसे स्वतःला रिफ्रेश करू शकाल, तर एवढ्यापर्यंत ठीक आहे. पण ज्यांना फार जास्त ॲडव्हान्स अजून फॅसिलिटी पाहिजे आहेत आणि ज्यांना खरोखर अर्निंग पाहिजे ब्लॉगच्याद्वारे, त्यांना मात्र ब्लॉगर हा जो प्लॅटफॉर्म आहे तो तेवढासा सुटेबल नाही. तो एक जस्ट बिगिनरसाठी आहे. ओके, चला तर आणखी कोणाला काही बोलायचं असेल तर किंवा प्रश्न असेल तर आपण विचारा. आपण इथे थांबणार आहोत. आणि ज्यांना वाटतं की ही थीम माझी तुम्हाला पाहिजे आहे, तर लवकरात लवकर उद्या 10-12 वाजल्याच्या आतमध्ये पेमेंट करून घ्या. उद्या लायसन्सिंग जेवढ्यांचे आलेले आहेत पेमेंट तेवढ्यांचं होणार आहे.
आणि ते एका वेळेसच सगळ्यांचं होत असल्यामुळे आपण 600 रुपयात तुम्हाला देतोय. तर ज्यांनाही वाटतं की बा करायचंय तर उशीर करू नका, कारण की खरं म्हणजे आजचाच तो दिवस होता, जेणेकरून उद्या आपल्याला सगळ्यांचे लायसन्स ॲप्लिकेबल त्याच्यावर अप्लाय करता येतील आणि उद्या संध्याकाळी तुम्हाला कदाचित थीम उपलब्ध सुद्धा होईल. आणि जर का समजा नाहीच झाली तर मग मला माझ्याच थीमवर तर ते दाखवाय, शेवटी मी माझ्याच दाखवणार आहे. फक्त तुमच्याकडे त्यावेळेला ती थीम मिळेल लगेच, तर त्यामुळे काही लगेच तुम्ही एडिटिंग तर खरंच करणार नाही आहात, कारण की तुमच्याकडे तो एकदम ओरिजिनल डेटा थोडी असणार आहे. सध्या तर तुम्हाला फक्त शिकून घ्यायचं आहे की कसं एडिट करायचं. त्यामुळे तुमच्याकडे उद्या रात्री थीम असली काय आणि नसली काय, शेवटी तुम्हाला आजच्यासारखंच बघून घ्यावं लागेल. आणि तुमच्याकडे जेव्हा तेव्हा थीम इम्प्लिमेंट होईल तेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये एडिट करू शकता. सर डोमेन जर वेगळं घेतलं तर काय करता येईल आपल्याला, मग त्याला कसं ऍड करता येईल याला? डोमेन घेतलं तर तुम्ही मला तसं सांगा, तर त्या डोमेनला काही वेगळा खर्च लागतो, तो डोमेन तुम्हाला लावावा लागेल आणि मगच तुम्हाला ते सगळं म्हणजे पुढे तुमच्या नावाने तो ब्लॉग दिसेल. म्हणजे तो ब्लॉगरवर बनवला हे नाही कळणार कोणाला. मी आता पाहिलं diamond-education.com नाही भेटते, पण diamond-education.in भेटते 550 रुपयाच्या आसपास. ते 550 दिसत असतं, पण घेताना तुम्हाला साधारण 750-800 रुपयाचं तर खाली नाही मिळणार. 3 वर्षाचं घेतोय तो 1350 रुपये. 3 वर्षाचं 1350 का? हा. तरी पण त्याच्यात जीएसटी आणि बाकीचे इतर अजून चार्जेस दाखवलेले नसतात, ते हो पेमेंट ना? करताना दिसतात. तेव्हा तुम्हाला साधारण ते 1300चं 1600च्या आसपासच्या पुढे जाईल. हा, मग ते पेमेंट केल्यानंतर मग ते ऍड कसं करायचं आपल्या ब्लॉगला ते? हा, ते मग मी करून देईल तुम्हाला. मग करू का पेमेंट त्याला मी? एकच मिनिट थांबा थोडं. हा, करू शकता आणि ते घ्या तुमच्या ईमेलवर, काही अडचण नाही. ठीक आहे, मग केल्यानंतर सांगतो मला, मग दोन्ही पण तुम्ही सेट करून दे त्याला मग. चालेल चालेल. ठीक आहे, ओके ओके. थँक्यू सर. ओके, आणखी काही प्रश्न कोणाचा राहिला असल्यास ताबडतोब प्रश्न विचारा आणि आपण नसेल प्रश्न तर मीटिंग थांबवणार आहोत.